लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं? डिपेंडन्स इंडिपेंडन्स पाहिलं होतं. आता आपण काय करू? बेसिस आणि डायमेन्शन पाहू. वेक्टर स्पेसचं काय असतं. ऑलरेडी पाहिलेलं आहे, पण रिव्हिजन मध्ये. तर एखादा वेक्टर स्पेस असला तर वेक्टर स्पेस हा काही ठराविक वेक्टर पासून तयार होतो. आपण त्याला काय म्हणलं होतं? जनरेटिंग वेक्टर म्हणलं होतं. काय म्हणलं होतं? जनरेटिंग सेट असं काहीतरी म्हटलं होतं, बरोबर? वेक्टर काही ठिकाणी सेट म्हटलं होतं. पण आपण असं म्हणलो की जनरेटिंग सेट असलं त्याच्यात एक वेक्टर ऍड केला तरी तो जनरेटिंग सेट असतो किंवा स्पॅनिंग सेट असतो. 0 वेक्टर असला तरी तो स्पॅनिंग सेट असतो एखादा ऍड केलेला. मग मला एखादा जर वेक्टर स्पेस तयार करायचा आहे तर मला काय लागतं? मिनिमम नंबर लागतात ना. मला काय लागतात? मिनिमम नंबर ऑफ वेक्टर लागतात, नाही तर मी कितीही देऊ शकतो. मग तेच मिनिमम नंबर ऑफ वेक्टर, त्यालाच काय म्हणायचं असतं? बेसिस म्हणायचं असतं. मग बेसिस कसं डिफाईन केलं जातं? एस हा सेट आहे U1 U2 M वेक्टरचा वेक्टर स्पेस बेसिस ऑफ V. इफ S इज लिनियरली इंडिपेंडंट आणि S ने कुणाला स्पॅन केलं पाहिजे? V ला. म्हणजे स्पॅन ऑफ S जर काढला तर काय आला पाहिजे? वेक्टर स्पेस V. ही पहिली दुसरी कंडिशन. आणि S काय असला पाहिजे? लिनियरली इंडिपेंडंट. ही एक डेफिनेशन आहे. दुसरी डेफिनेशन कोणती आहे? A set S is equal to U1 U2 M of vectors is a basis of V if every V belongs to V. म्हणजे आता स्पॅनिंग असावंच लागेल ना त्याला, कारण V मधला प्रत्येक वेक्टर कसा रिप्रेझेंट करतो? ते कॉम्बिनेशन ऑफ बेसिस वेक्टर, म्हणजे तो स्पॅनिंग असावाच लागेल. पण तो किती प्रकारे रिप्रेझेंट करता यायला पाहिजे? युनिकली रिप्रेझेंट करता यायला पाहिजे. म्हणजे युनिकली जर व्ही मधला प्रत्येक वेक्टर युनिकली रिप्रेझेंट करता आला बेसिस वेक्टरच्या याच्यात, तर त्याला काय म्हणायचं? बेसिस म्हणायचं. काय म्हणायचं? बेसिस. ह्या दोन डेफिनेशन पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं होतं की कोणताही वेक्टर स्पेस घ्या, त्याला एकापेक्षा जास्त बेसिस असतील. 10 असतील, लाख असतील, इन्फानाइटली मेनी बेसिस असतील. पण सगळ्या बेसिस मध्ये नंबर ऑफ एलिमेंट काय असतात? सेम असतात. जर फायनाईट असेल तर सगळ्या याच्यात एलिमेंट किती असतात? तुमचे सेम असतात. म्हणजे एक बेसिस घेतलं त्याच्यात एम एलिमेंट असले, दुसऱ्यात एन असले, तर ते दोघं डिफरंट नसून दोघं काय येतात? सेम येतात. म्हणजे R3 जर घेतला मी, तर R3 च्या बेसिस मध्ये किती वेक्टर यायला पाहिजे? कोणताही बेसिस घ्या, 3च वेक्टर यायला पाहिजे. 3. आता पहा, डायमेन्शन काय असतं? तर कोणताही बेसिस उचला, त्याच्यातला कोणताही बेसिस घ्या, त्या बेसिस मध्ये जितके एलिमेंट असतील त्याला काय म्हणायचं? डायमेन्शन ऑफ V. डायमेन्शन. त्या बेसिस मध्ये जितके एलिमेंट असतील त्याला काय म्हणायचं? बेसिस ऑफ V. आता ही नोट पहा, जर बेसिस मध्ये फायनाईट एलिमेंट असले तर त्याला काय म्हणायचं? एन डायमेन्शनल, फायनाईट डायमेन्शनल किंवा एन डायमेन्शनल. आणि रिटर्न कसं लिहायचं? डायमेन्शन ऑफ V इज इक्वल टू M असं रिप्रेझेंट करायचं. आणि जर त्याच्यात इन्फानाइटली मेनी जर असतील तर त्याला काय म्हणायचं? इन्फानाइट डायमेन्शनल म्हणायचं खाली. सिंगलटन 0 हा पण वेक्टर स्पेस आहे. हा पण काय आहे? वेक्टर स्पेस आहे. तर त्याचं डायमेन्शन आपण किती डिफाईन केलेलं आहे? 0. म्हणजे त्याच्या बेसिस मध्ये किती वेक्टर असावं लागतील? तर 0 वेक्टर असावं लागतील. 0. आता हा लेमा पहा काय सांगतो. V1 V2 हा स्पॅन करणारा स्पेस आहे, म्हणजे तो जनरेट करतोय V ला. आणि W1 W2 Wm हे लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर आहे V मधले. आता नेसेसरी नाही तर की हे बेसिस असतील. हे बेसिस जर असायचे असतील त्याला काय असावं लागेल? हे जर बेसिस असायचे असतील तर काय असावं लागेल? लिनियरली इंडिपेंडेंट ऑलरेडी आहे, त्याला काय करावं लागेल? स्पॅन करावं लागेल. कुणाला? V ला स्पॅन करावं लागेल. ते नेसेसरी आहे का? करेल? नाही. हा जरी लिनियरली इंडिपेंडेंट असला तर आपण ह्या स्पॅनिंग सेट मधले काही वेक्टर, आता कोणते येतील ते माहित नाही, पण काही वेक्टर टाकून मी याला काय करू शकतो? बेसिस करू शकतो. म्हणजे एखाद्या लिनियरली इंडिपेंडेंट सेटला मला दिलेल्या वेक्टर स्पेसचा काय करता येतो? बेसिस करता येतो. काही वेक्टर ऍड करून स्पॅनिंग सेट मधले कोणते केले तरी चालतात, नेसेसरी नाही स्पॅनिंग सेट मधले. आपण काही एक्झाम्पल पाहिलेत ना. हे पहा, जर तुमचं n डायमेन्शनल वेक्टर स्पेस असेल, n डायमेन्शनल वेक्टर स्पेस असेल तर n+1 वेक्टर काय असतात? लिनियरली डिपेंडंट. n+1 वेक्टर काय असतात? लिनियरली डिपेंडंट. इथं तुम्हाला आधी नोन पाहिजे डायमेन्शन. डायमेन्शन काय पाहिजे? नोन पाहिजे.
आणि एनी लिनियरली इंडिपेंडेंट सेट कॅन बी एक्सटेंडेड टू बेसिस. म्हणजे आता वर पाहिलं आपण लिनियरली इंडिपेंडेंट सेट कुठे नेता येतो आपल्याला, बेसिसला नेता. बेसिसला. आता पहा मी इथं हे एक्झाम्पल पाहतो, व्ही इज इक्वल टू R3 घेतला, म्हणजे वेक्टर स्पेस कोणता घेतला, R3 घेतला. हे 3 वेक्टर हे बेसिस आहेत का हे जर चेक करायचं झालं तर काय करावं लागेल आपल्याला, स्पॅनिंग सेट आहेत का हे पण चेक करावं लागेल आणि लिनियरली इंडिपेंडेंट आहेत का लिनियरली ते चेक. इंडिपेंडेंट. पण आपण नंतर एक थेरम पाहिलाय, काय थेरम पाहिलाय, Rn डायमेन्शन मध्ये n लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर काय असतात, बेसिस असतात. Rn मध्ये n लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर काय असतात, बेसिस असतात. किंवा Rn मध्ये n एलिमेंटचा स्पॅनिंग सेट हाच काय असतो, बेसिस असतो. म्हणजे मला डायमेन्शन नोन असेल तर दोघांपैकी एकच कंडिशन चेक करायची बेसिसची, एक तर तो स्पॅन करतो का किंवा काय करतो का लिनियरली इंडिपेंडेंट आहे. ह्या दोघांपैकी एक जरी चेक केली ती दुसरी ऑटोमॅटिक सॅटिस्फाय होते. हे जर पाहिलं तर तुम्हाला याचं काय करावं लागेल, लिनियरली इंडिपेंडेंट आहेत का डिपेंडेंट आहेत. आणि लिनियरली इंडिपेंडेंट कसं चेक करतो आपण इझिली, कसं चेक करतो, मॅट्रिक्स बनवायचा आणि इचेलॉन फॉर्मला रिड्यूस करायचे, हे रोला लिहायचे. ऑलरेडी हो हा लिहिला तर काय ऑलरेडी. आता पहा सपोज मला हा बेसिस आहे का हे चेक करायचंय, तर कसं चेक करणार, सेम या वेक्टरला काय करायचं, 3 वेक्टर आहेत पहिल्यांदा, 3 वेक्टर आहेत मग पुढे जायचं. 3 नसतील तर जायचंच नाही पुढे. 2 5 1 1 5 2. आपण आता डेफिनेशन नाही वापरणार, डायरेक्ट वापरणार. याला असं रिप्रेझेंट करायचं, रिड्यूस टू काय करायचं, इचेलॉन फॉर्म करायचं. याला रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म केलं आणि जर सगळ्या रो नॉन झिरो आल्या तर हे वेक्टर काय असतात, लिनियरली इंडिपेंडेंट. R3 मध्ये 3 लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर काय असतात, बेसिस असतात. त्याच्यामुळे हा बेसिस येईल. इन जनरल पहा आपण हा R3 साठी हा बेसिस पाहिला होता हा, तर या बेसिसला नाव काय आहे, युज्युअल बेसिस किंवा स्टँडर्ड बेसिस. या बेसिसला नाव काय आहे, ज्याच्यात 0 आणि 1 आहे त्याला काय म्हणायचं, युज्युअल आणि स्टँडर्ड बेसिस. आता Rn जर असेल तर Rn साठी स्टँडर्ड बेसिस कोणता आहे, E1 1 फर्स्ट पोझिशनचा 1 घ्यायचा, ऑदर 0 घ्यायचे. सेकंड पोझिशनचा 1 घ्यायचा, ऑदर 0 घ्यायचे. या n टपल्स मध्ये En काय, n पोझिशनचा 1 ऑदर 0. हा काय फॉर्म करतो, बेसिस फॉर्म करतो Rn ला. तुम्ही मॅट्रिक्स फॉर्म करू शकता, हा मॅट्रिक्स येतो डायगोनल. डायगोनल आहे म्हणजे इचेलॉन फॉर्म मध्ये आहे, सगळे रो नॉन झिरो आहेत, त्याच्यामुळे तो काय आला, Rn मध्ये n वेक्टरचा सेट बेसिस फॉर्म करतो. हे पाहिलं होतं. आता हे व्ही हा जर 2/3 मॅट्रिक्स असला तर आपण त्याच प्रकारचा बेसिस देऊ शकतो. याला काय म्हणायचं, स्टँडर्ड बेसिस किंवा युज्युअल बेसिस. 1 1 इलेमेंट 1 ऑदर 0, 1 2 इलेमेंट 1 ऑदर 0, 1 3 इलेमेंट 1 ऑदर 0, 2 1 इलेमेंट 1 ऑदर 0. हे असं. तर याचं डायमेन्शन किती येईल, किती पोझिशनला 1 द्यावा लागतोय आपल्याला, 6 पोझिशनला 2 म्हणजे याचं जे डायमेन्शन असतं याचं किती असतं, 2 into 3 असतं. म्हणजे तुम्ही हा जर स्पेस MN घेतला, मॅट्रायसेसचा MN घेतला, मुंबई नागपूर, तर याचं डायमेन्शन याच्या बेसिस मध्ये किती एलिमेंट येतील, MN. काय झालं यांचं, M into N. हेच काय झालं याचं डायमेन्शन झालं. Pn ऑफ टी घेतला तर याचा बेसिस आहे 1 t रेस टू 2 अप टू t रेस टू n. याचा हा बेसिस आहे. मग डायमेन्शन किती येईल, याचे जेवढे वेक्टर आहेत, हा बेसिस येतो. हा काय येतो, बेसिस येतो. तुम्ही चेक करू शकता, लिनियरली इंडिपेंडेंट आहे आणि स्पॅनिंग सेट पण आहे. आता ते चेक करू शकता. लिनियरली इंडिपेंडेंट कसं आहे, t रेस टू n आधीच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येत नाही, कारण t रेस टू n पॉवर नाहीच आहे. मग हे कोणताच वेक्टर त्याच्या आधीच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येत नाही. असं असेल तर ते वेक्टर काय असतात, लिनियरली इंडिपेंडेंट असतात. आणि याच्यातली कोणतीही पॉलिनॉमियल मला याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येते. त्याच्यामुळे हा काय झाला, बेसिस. हा पण स्टँडर्ड बेसिस आहे. हा पण काय आहे, स्टँडर्ड बेसिस. हा n+1 डायमेन्शन झाला. आणि p ऑफ टी जर घेतला तर p ऑफ टी मध्ये डिग्री फायनाइटच घ्यावी लागते पॉलिनॉमियलला, पण रिस्ट्रिक्शन आहे का, याच्या आधीची घ्या, याच्यानंतरची घ्या. हा बोला सर. आपण असं बघितलंय ना की गणित जर n डायमेन्शनचे जर वेक्टर असतात त्याच्यात जर +1 इलेमेंट असले तर ते लिनियरली डिपेंडंट असतात. हो. मग याचं डायमेन्शन मग किती आहे, याचं ते का सॅटिस्फाय होत नाही सर. डायमेन्शन याचं किती आहे, ह्या स्पेसचं डायमेन्शन किती आहे,
याच्या N बेसिस मध्ये plus जेवढे one. एलिमेंट याच्या बेसिस मध्ये जेवढे एलिमेंट आहेत तेवढे ना 1 2 3 4 आणि n+1 एलिमेंट Yes, किती sir. आहे n+1. याच्यापेक्षा जास्त वेक्टर काय असणार आहे लिनियरली डिपेंडंट असणार आहे. मग मी याच्यात दिले तुम्हाला असे 1 2 अप टू n+2 वेक्टर दिले, तर हे याच्या डायमेन्शन पेक्षा या स्पेसच्या डायमेन्शन पेक्षा जास्त वेक्टर आहे, त्याच्यामुळे हे काय देईल लिनियरली डिपेंडंट. आणि n+1 हे लिनियरली इंडिपेंडंट असावंच लागतील ना, म्हणजे नेसेसरी नाही असतील पण असू शकतात ना, कारण डायमेन्शनच त्याचं ते त्याला लिनियरली इंडिपेंडंट असणं मस्ट आहे ह्या सेटला तरी, कारण Yes, तो sir. बेसिस आहे. पहा हा पी ऑफ टी घेतला पॉलिनॉमियल, याच्यावर पॉलिनॉमियलची डिग्री फायनाईट असते, पण रिस्ट्रिक्शन आहे का यांच्या खालच्या पाहिजे नाही, तुम्ही कितीही घेऊ शकता. त्याच्यामुळे याचा बेसिस काय 1 टी स्क्वेअर अँड सो ऑन, म्हणजे याचा बेसिस काय इन्फानाइट बेसिस आहे. याचा काय इन्फानाइट बेसिस. आता हे थेरम महत्वाचे, हेच थेरम आपण बऱ्यापैकी वापरतोय. पहा वी हॅव फायनाइट डायमेन्शनल वेक्टर स्पेस आहे की ज्याचं डायमेन्शन किती आहे एन आहे, म्हणजे डायमेन्शन ऑफ व्ही नोन आहे बरं का इथं. डायमेन्शन ऑफ व्ही नोन आहे ते किती आहे एन आहे. असं जर असेल तर n+1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेक्टर काय असतात व्ही मध्ये लिनियरली डिपेंडंट असतात. पुढचं जर याच्यात n वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट असतील तर ते डायरेक्ट काय फॉर्म करतात बेसिस फॉर्म करतात, हेच वापरतो आपण. किंवा त्याच्यात n वेक्टर जर स्पॅनिंग सेट असतील तर ते पण डायरेक्टली काय करतात बेसिस फॉर्म करतात. म्हणजे डायमेन्शन नोन असेल तर तुम्हाला एकच कंडिशन चेक करणे, कोणती आधी n एलिमेंट घ्यायचे आणि एकच कंडिशन चेक करायची, एक तर बेसिस आहे सॉरी एक तर लिनियरली इंडिपेंडंट आहेत किंवा स्पॅनिंग आहे, दोघांपैकी एक जर ऑटोमॅटिक झाली तर दुसरी ऑटोमॅटिक सॅटिस्फाय होते. सर हा आपण जर अशी सॅटिस्फाय केली लिनियरली इंडिपेंडंट तर तो स्पॅनिंग सेट आपोआप येऊन जाईल का मग? हो स्पॅनिंग सेट आपोआप येणार. हा ऍक्च्युली आहेच तसं, म्हणजे त्याचा प्रूफ इंटरेस्टिंग आहे, तुम्ही शोधू शकता, एकदम इंटरेस्टिंग प्रूफ आहे. म्हणजे हा जर रफ आयडिया सांगतो मी, मला काय दाखवायचंय की हा n वेक्टर आहेत, n वेक्टर पेक्षा हा लिनियरली इंडिपेंडंट आहे. तर मला काय करायचंय की हाच काय दाखवायचा आहे स्पॅनिंग सेट दाखवायचा आहे. हाच काय दाखवायचा आहे स्पॅनिंग सेट दाखवायचा आहे. पहा जर मी व्ही हा वेक्टर घेतला, व्ही हा वेक्टर घेतला कशातला व्ही मधला, तर मी हा सेट काढू शकतो u1 u2 डॅश 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 un. हा जर सेट काढला आणि मी याच्यात व्ही हा वेक्टर घेतला तर हे लिनियरली इंडिपेंडंट राहतील का डिपेंडंट होतील? लिनियरली इंडिपेंडंट राहतील का डिपेंडंट होतील? इंडिपेंडंट असू शकतात. मला काय करायचंय रफ आयडिया पहा प्रूफची, मला काय सांगायचंय की n डायमेन्शन मध्ये हा जर सेट लिनियरली इंडिपेंडंट असला तर तो काय असतो स्पॅनिंग सेट असतो, हे सांगायचंय बरोबर. हा मला स्पॅनिंग सेट दाखवायचा म्हणजे काय व्ही मधला कोणताही वेक्टर घ्या, व्ही मधला कोणताही वेक्टर घ्या तर तो काय करता येतो याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करता येतो. कसा याच्या u1 a1 u1 प्लस 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 am um असं मला शो करायचंय बरोबर. मग व्ही हा या व्ही मधला जर आहे तर आता पहा मी काय करतोय u1 u2 डॅश 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 un आणि v हे किती घेतोय n+1 वेक्टर घेतोय. आता हे लिनियरली इंडिपेंडंट आहे, हे लिनियरली इंडिपेंडंट येतील का डिपेंडंट येतील? सर लिनियरली कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतात म्हणजे लिनियरली इंडिपेंडंट. हे लिहायचंय मला, हे माझ्याकडे पाहिजे, हे माझ्याकडे आहे नाही. पण इथं वर पहा ना n डायमेन्शन मध्ये n+1 वेक्टर काय असतात लिनियरली डिपेंडेंट. लिनियरली डिपेंडंट. म्हणजे लिनियरली पहा मग मी याला असं लिहू शकतो ना a1 u1 प्लस 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 an un प्लस याला असं म्हणतो k इंटू व्ही इज इक्वल टू 0. आणि असं जर असेल तर याच्यातले काही नॉन झिरो असणार आहे, लिनियरली डिपेंडंट असलं म्हणजे याच्यातले काय असणार आहे काही नॉन झिरो असणार आहे बरोबर. तर पहा तुम्ही हा जर झिरो घेतला, हा जर झिरो घेतला तर ऑर्डर पण झिरो येतात, म्हणजे के हा नॉन झिरो असावा लागणार आहे, के हा काय असावा लागणार आहे नॉन झिरो. के हा नॉन झिरो आहे मग व्ही कसा लिहू शकतो मी पहा व्ही हा कसा लिहू शकतो -1/k a1 u1 प्लस a2 u2 प्लस 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 am um, म्हणजे व्ही हा मी यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो.
त्याच्यामुळे हा काय झाला, स्पॅनिंग सेट झाला. म्हणजे व्ही मधला कोणताही वेक्टर मी या वेक्टरच्या कशात लिहू शकतो, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो. आयडिया आली थोडी काय करायचं? येस सर. सर म्हणजे n+1 वेक्टर हे लिनियरली डिपेंडंट असतात म्हणून आपण इक्वल टू 0 घेतला होता का तिथं? हो नाही, इक्वल टू 0 म्हणजे कसं, आपण काय म्हणतो, जर वेक्टर इंडिपेंडंट डिपेंडंट असले, काही करा आपण इक्वल टू 0 केलं, आणि जर लिनियरली इंडिपेंडंट असले तर कोइफिशियंट काय येतात, 0 येतात. आणि इक्वल टू 0च केलेले, पण जर लिनियरली डिपेंडंट असले तर कोइफिशियंट काय येतात, नॉन 0 येतात. मग मी ती प्रॉपर्टी नॉन झिरो वापरतो. आहे. ती प्रॉपर्टी वापरतो. तर मग केच कसं काय नॉन झिरो आलं? ते हा, नाही मग कळलं. मी ते सांगितलं होतं ना, सपोज जर के 0 असता, के जर 0 असता तर काय झालं असतं, ऑर्डर पण 0च व्हावं लागले असते ना. पहा, A1 U1 प्लस A2 U2. मी पूर्ण प्रूफ नाही दिलेला, मी आयडिया दिलेली फक्त. AM UM प्लस KV इज इक्वल टू 0. यातले काही नॉन 0 आहे, बरोबर. हे जर डिपेंडंट असतील तर यातले काय काय आहेत, नॉन 0 आहेत, असं मिळू शकतं मला. सपोज K इज इक्वल टू 0 आहे. सपोज K इज इक्वल टू 0 आहे. आता K 0 आहे म्हणजे ही टर्म काढली चालेल. आता हे वेक्टर इक्वल टू काय आहे, 0 आहे. पण U1 U2 UM हे जर लिनियरली इंडिपेंडंट असतील तर हे सगळे काय असावं लागतील, नॉन झिरो असावं. 0 असावं लागतील. लिनियरली इंडिपेंडंट असले 0 असावं लागतील. म्हणजे सगळेच्या सगळे काय होत आहेत, के पण 0 आहे आणि सगळे पण 0 आहे. मग हा तर लिनियरली इंडिपेंडंट आहे, कॉन्ट्रडिक्शन मिळते ना. त्याच्यामुळे के काय असावं लागणार आहे, नॉन 0 असावं लागणार आहे. हा, याच्यात आहे तर मग शॉम्सीच्या त्याऐवजी जर आपण AM हा नॉन झिरो घेतला तर मग पुढं नाही, आपल्याला के लागतोय ना. केच्या दोनच पॉसिबिलिटी ना, केच्या दोनच पॉसिबिलिटी ना. आपल्याला के लागतोय म्हणून के घ्या. तुम्हाला जर एम लागत असता तुम्ही एम घेतला असता. केच्या दोनच पॉसिबिलिटी, एक तर के 0 असेल किंवा के 0 नसेल. के 0 असेल तर मला काय दाखवायचंय, के नॉन 0 दाखवायचंय. के जर 0 असेल तर प्रॉब्लेम येतोय, मग के 0 नाहीच आहे म्हणजे के काय असावं लागेल, नॉन 0 असावं लागेल. नॉन झिरो. त्याच नसते. बरं ठीक आहे, आपण काय प्रूफ घ्यायला बसलेलं नाही. जर मॅक्झिमल, थोडक्यात काय हे थेरम मी सांगतो. मॅक्झिमल लिनियरली इंडिपेंडंट सेट काय असतो, सॉरी, मॅक्झिमल लिनियरली इंडिपेंडंट सेट काय असतो, बेसिस असतो. आणि मिनिमल स्पॅनिंग सेट हा काय असतो, बेसिस असतो. याच्यावर काय एवढं कॉन्सन्ट्रेट करू नका. फक्त याच्यातला तिसरा मुद्दा काय आहे, कोणताही लिनियरली इंडिपेंडंट सेट असेल तर तुम्हाला कशाला एक्सटेंड करता येतो, बेसिसला एक्सटेंड करता येतो. बेसिसला. कोणताही लिनियरली इंडिपेंडंट सेट मला काय करता येतो, बेसिसला एक्सटेंड करता येतो. आता पहा, हे आपण काय केलं ते सांगतो. R4 घेतला, आता वरच्या थेरमचा वापर केला. R4 चा हा जर बेसिस चेक करायचा असेल तर मला काय करावं लागेल, डेफिनेशननी लिनियरली इंडिपेंडंट आणि स्पॅनिंग सेट. पण आपण पाहिलं, जर डायमेन्शन नोन असेल तर तुम्ही काय करू शकता, लिनियरली इंडिपेंडंट. म्हणजे जस्ट चेक काय करायचे, लिनियरली इंडिपेंडंट. हा मॅट्रिक्स काय करायचा, इक्विव्हॅलंट टू द, म्हणजे हा इचेलॉन फॉर्मला न्यायचा आणि त्यातले नॉन झिरो रो शोधायचे. तर सगळेच नॉन झिरो रो आहे, त्याच्यामुळे हे सगळे लिनियरली इंडिपेंडंट आले. त्याच्यामुळे हा काय आला, बेसिस आला. आता हे पहा, R3 मध्ये 3 पेक्षा जास्त वेक्टर काय येतात, लिनियरली डिपेंडंट येतात. 3 पेक्षा जास्त वेक्टर. आता आपण पाहिलं होतं की वेक्टर स्पेसचं आपण डायमेन्शन काढलं होतं. पण आपण सबस्पेस पाहिलं होतं. सबस्पेस पण काय असतं, इटसेल्फ वेक्टर स्पेस असतं. म्हणजे त्याचं सुद्धा काय असणार आहे, डायमेन्शन असणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही वेक्टर स्पेस घ्या तर त्या वेक्टर स्पेसला डायमेन्शन असतंच. ते फायनाईट असेल किंवा इनफायनाईट असेल, म्हणजे प्रत्येक वेक्टर स्पेसला बेसिस असतोच. हे लक्षात घ्या. असा कोणताच वेक्टर स्पेस नाही की त्याला काय मिळणार नाही, बेसिस मिळणार नाही. प्रत्येक वेक्टर स्पेसला काय असतो, बेसिस असतो. मग जर एखादा सबस्पेस आहे तर त्या सबस्पेसला पण काय असणार आहे, तो इटसेल्फ काय असणार आहे, वेक्टर स्पेस असणार आहे. त्याला पण काय असणार आहे, बेसिस असणार आहे. त्याला पण काय असणार आहे, डायमेन्शन असणार आहे. पण W हा जर सबस्पेस असेल, W हा सबस्पेस असेल कशाचा, V चा. W हा सबस्पेस असेल V चा, तर काय होतं, डायमेन्शन ऑफ W किती असेल, V पेक्षा लेस असेल का कमी असेल का मोठा असेल, लेस दॅन ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू. डायमेन्शन ऑफ W इज लेस दॅन ऑर इक्वल टू डायमेन्शन ऑफ V. कोणताही सबस्पेस घ्या, त्याचं सबस्पेसचं डायमेन्शन मूळ वेक्टर स्पेस पेक्षा काय असतं, लेस असतं.
जर डायमेन्शन ऑफ डब्ल्यू इज इक्वल टू जर 0 असेल तर डब्ल्यू इज इक्वल टू काय असतो 0 स्पेस असतो. एकच स्पेस आहे ना 0 डायमेन्शनचा. आणि डायमेन्शन ऑफ डब्ल्यू इज इक्वल टू जर n असेल तर तो नथिंग बट काय असतो डब्ल्यू इज इक्वल टू काय असतो डायमेन्शन ऑफ व्ही. हा म्हणजे डायमेन्शन ऑफ व्ही असतं. डायमेन्शन ऑफ डब्ल्यू इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही असतं तर व्ही आणि यू काय डब्ल्यू आणि व्ही काय असतात सेम असतात. इक्वल. हो. आता पण आपण डायमेन्शन काढू शकतो कसं हे लाईनीचं वगैरे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर बेसिस आहे का हे चेक करायचं. मी याच्यात काही जात नाही. फक्त काय करायचं R3 चे बेसिस आहे ना म्हणून 3 वाले चेक करायचे. हा एक चेक करायचा आणि हा एक चेक करायचा. मग कसं चेक करायचं की लिनियरली इंडिपेंडेंट आहे किंवा नाही. असेल तर तो बेसिस नसेल तर तो सॉरी जर लिनियरली इंडिपेंडेंट असेल तर तो बेसिस नसेल तर तो बेसिस नाही. असे एक्झाम्पल पाहिले होते. आता हे एक एक्झाम्पल पाहिलं होतं. हे पहा हा 4 वेक्टर दिले होते R4 मध्ये तर ते बेसिस फॉर्म करतात का नाही हे विचारलं होतं. आणि पुढे काय विचारलं होतं जरी बेसिस फॉर्म नसतील करत हे 4 वेक्टर कुणाला तरी स्पॅन करतात. या 4 वेक्टरचा काय करू शकतो मी स्पॅनिंग सेट काढू शकतो. आता स्पॅनिंग सेट जरी काढला तर तो काय असतो सबस्पेस असतो. आपण पाहिलं होतं. मग तो जर सबस्पेस असेल तर त्याला पण डायमेन्शन असणार आहे. त्याचं डायमेन्शन 4 किंवा 4 पेक्षा कमी असणार आहे. मग हा नेमका कुणाला स्पॅन करतो हा कुणाला स्पॅन करतो 1 1 1 1 1 2 3 2 2 5 6 4 हे चेक करायचं आणि हे रिड्यूस टू काय करायचं हा इचिलॉन फॉर्मला करायचं. आता पहा हा इचिलॉन फॉर्म आला तर याच्यातले नॉन झिरो रो काय असतात लिनियरली बेसिस. इंडिपेंडेंट लिनियरली असतात. इंडिपेंडंट. मग ह्या चारीच्या चारी रोच्या ह्या तिन्ही रोच्या रिलेटिव्ह जे वेक्टर असतील ते कुणाला स्पॅन करतील तर त्या डब्ल्यू ला स्पॅन करतील. ते कुणाला स्पॅन करतील डब्ल्यू ला स्पॅन करतील. मग हे डब्ल्यू ला स्पॅन करणारे किती वेक्टर आहे 3 वेक्टर आहे. मग त्या डब्ल्यू चं डायमेन्शन म्हणजे सबस्पेसचं डायमेन्शन किती आलं 3 आलं. 3. असा एक प्रॉब्लेम पाहिला होता की आपण हॅलो हा बोला तो तर बेसिस नव्हता तरी त्याचे डायमेन्शन निघताय. हो हा हे वेक्टर लिनियरली इंडिपेंडेंट आहेत का हे पहा आपण डायमेन्शन डब्ल्यू चं नाही काढलेलं ना आपण डायमेन्शन कुणाचं काढलंय याचं R4 चं डायमेन्शन नाही काढलं. डायमेन्शन कुणाचं काढलंय सबस्पेसचं काढलंय बरोबर. हे बेसिस आहे का तुमचे नाही. हे बेसिस आहे का नाही. पण याला मी इचिलॉन फॉर्मला करून तर मी नॉन झिरो रो आणले. आता हे नॉन झिरो रो काय असतात लिनियर इचिलॉन फॉर्म मध्ये लिनियरली इंडिपेंडेंट असतात. आता हा डब्ल्यू हा सबस्पेस आहे. सपोज डब्ल्यू हा कशाने स्पॅन केलेला आहे त्या वेक्टरने स्पॅन केलेला आहे. हा सपोज त्याला नाव काय देऊ आपण UI. डब्ल्यू हा कशाने स्पॅन केलेला आहे UI ने स्पॅन केलेला आहे. हे जनरेटिंग सेट झाले पण हे जनरेटिंग सेट लिनियरली इंडिपेंडेंट आहेत का नाहीत. मग याच्या रिलेटेड मी काय केलं लिनियरली इंडिपेंडेंट सेट घेतले म्हणजे ते जनरेटिंग आहेच कारण हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स इक्विव्हॅलंट आहे. पहा हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे यांनी स्पॅन केलेला स्पेस आणि यांनी स्पॅन केलेला स्पेस काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणजे या 4 वेक्टरनी स्पॅन करा किंवा या 3 वेक्टरनी स्पॅन करा तो काय असणार आहे सेम असणार आहे. मग हे 3 वेक्टरनी स्पॅन केलेला सेट कोणता आहे डब्ल्यू आहे. ही पहिली गोष्ट झाली. आणि हे 3 वेक्टर काय आहेत लिनियरली इंडिपेंडेंट आहे म्हणजे 3 वेक्टरनी स्पॅन केलेला डब्ल्यू आहे. 3 वेक्टर हे लिनियरली इंडिपेंडेंट आहेत त्याच्यामुळे ते 3 वेक्टर बेसिस झाले डब्ल्यू चे. आणि डब्ल्यू हा काय आहे सबस्पेस ऑफ R4 आहे. डब्ल्यू हा काय आहे सबस्पेस ऑफ R4 आहे. आपण डब्ल्यू च काढतोय ना येस सर. आता मागे एक्झाम्पल पाहिलं होतं आपण की U1 आणि U2 जर लिनियरली इंडिपेंडेंट म्हणजे वेक्टर इंडिपेंडेंट असले तर आपण त्याला एक्सटेंड करू शकतो कशाला बेसिसला. मग कसं करायचं तर ते 2 वेक्टर लिहायचे रिड्यूस टू इचिलॉन फॉर्म लिहायचा. हा रिड्यूस टू इचिलॉन फॉर्म लिहिला तर मला हे कम्प्लीट करण्यासाठी म्हणजे मला इचिलॉन फॉर्मला मॅट्रिक्स पाहिजे ना मला आणखी वेक्टर ऍड करायचे. मग मी कोणते करू शकतो मी असे वेक्टर ऍड करणार की माझं काय झालं पाहिजे इचिलॉन फॉर्म काय झाला पाहिजे कम्प्लीट झाला पाहिजे. मग आता पहा हा इचिलॉन फॉर्म होतोय का तर होतोय ना नॉन झिरो आहे नॉन झिरो आणि ऑलरेडी हे इचिलॉन फॉर्म मध्ये चाललं ना डायगोनल ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आला त्याच्यामुळे हे जे लिनियरली इंडिपेंडेंट आले R4 मध्ये लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर काय असतात बेसिस असतात. मग मला ऍड काय करावं लागेल हे 2 वेक्टर ऍड करावं लागतील याच्यात त्यावेळेस तो काय करेल बेसिस फॉर्म करेल. आपण सबस्पेसचं काय करू शकतो बेसिस आणि डायमेन्शन काढू शकतो. कसं काढायचं तर हे इक्वेशन घ्यायचं आणि ह्या इक्वेशनवरून नंबर ऑफ फ्री व्हेरिएबल किती ठेवायचे त्याच्यावरून आपण काय करतो बेसिस आणि डायमेन्शन काढतो. हे आपण एक्झाम्पल पाहिले होते.
वेगवेगळ्या प्रकारे सोडू शकता तुम्ही. इथे वेगळ्या प्रकारे सोडवले आणि मी सांगताना वेगळ्या प्रकारे सांगितले. ऍक्च्युअली हे नंतर पाहिलेलं आहे आपण. हे थोडक्यात काय आहे, हे जे इक्वेशन असतील ना, एक्स प्लस वाय प्लस झेड हे इक्वेशन आहे, याचा सोल्युशन स्पेस. आणि आपण पाहिलेलं आहे सोल्युशन स्पेस काय असतो, सबस्पेस असतो. दुसरं इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू वाय आणि पुढचं काय आहे, वाय इज इक्वल टू झेड. म्हणजे या इक्वेशनला ट्रान्सफर केलं तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0, वाय मायनस झेड इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आहे. मग ह्या इक्वेशनचा सोल्युशन स्पेस हे आणि ते सारखंच आहे. याचा सोल्युशन स्पेस म्हणा काय आणि हा डब्ल्यू म्हणा, हे दोघं काय आहेत, सारखे. मग आपण हे डिटेल मध्ये सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर इथं काय सांगितलंय, डब्ल्यू हा सबस्पेस आहे R4 चा आणि तो कशाने स्पॅन केलेला आहे, ह्या 3 वेक्टरनी स्पॅन केलेला आहे. डब्ल्यू हा सबस्पेस आहे R4 चा, या किती वेक्टरनी स्पॅन केलेला आहे, 3 वेक्टरनी स्पॅन केलेला आहे. तर ह्या डब्ल्यू चं डायमेन्शन काढायचं. हे जर तिन्ही लिनियरली इंडिपेंडेंट असले तर डब्ल्यू चं डायमेन्शन किती येईल, 3 येईल. आपल्याला चेक करावं लागेल. आणि ह्या डब्ल्यू चा जो बेसिस आहे तो कशाला एक्सटेंड करायचा आहे, R4 च्या बेसिसला एक्सटेंड करायचा आहे. पहा आता हे कसं काढणार, वेक्टर रोला लिहायचे, मॅट्रिक्स आणि रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म करायचं. मग यात हे 3 वेक्टर लिनियरली इंडिपेंडेंट आहे का, नाही का, कारण इथे 2 रो काय आल्या तुमच्या, नॉन झिरो आले आणि 1 रो झिरो आली. नॉन झिरो आहे. हे जर इक्विव्हॅलंट असतील, ह्या दोघांनी तयार होणारे स्पेस काय सेम आहेत. याने जर डब्ल्यू स्पेस तयार होते तर याने पण काय तयार होते, डब्ल्यू स्पेस तयार होते. म्हणजे 2 वेक्टरनी. म्हणजे हे काय झाले तुमचे स्पॅनिंग सेट झाले. आणि हे स्पॅनिंग सेट पण आणि हे काय आहेत, लिनियरली इंडिपेंडेंट पण आहेत. म्हणजे हे याचे काय झाले, बेसिस झाले. हे 2 वेक्टर काय याचे काय झाले, बेसिस झाले. पहिला प्रॉब्लेम झाला. आता याचे जे बेसिस आहेत डब्ल्यू चे ते एक्सटेंड करायचे कुठं, R4 च्या बेसिसला. मग हा तुमचा इचेलॉन फॉर्म येतो, याच्यात काय करा तुम्ही, ऍड करा तुम्हाला पाहिजे ते. काय ऍड करणार, रो इचेलॉन फॉर्मला 0 0 1 0 0 0 1 0 0 0 1. समजलं हे. येस सर. पहा आपण काय केलंय, हे वेक्टर आहे ना, हे वेक्टर बदललेत. मी स्पॅन करताना वेक्टर काय केले, चेंज केले. याच्यातलेच वेक्टर नाही घेतले. तर पुढचा प्रॉब्लेम काय होता आपला, हा पहा काय होता, डब्ल्यू हा सबस्पेस आहे R5 चा, त्या U1 U2 U3 U4 ने काय केलेला आहे, स्पॅन केलेला आहे. आता फाइंड द सबसेट ऑफ वेक्टर दॅट फॉर्म अ बेसिस ऑफ डब्ल्यू. म्हणजे मला बेसिस ऑफ डब्ल्यू काढायचं आहे, पण मला नवीन वेक्टर नकोय. मागे आपण नवीन वेक्टर शोधले होते. मग मला काय करायचंय, त्यातलेच वेक्टर पाहिजे. मला काय करायचं, त्यातलेच वेक्टर पाहिजे. मग मी काय करणार, U1 U2 अशा वेळेस मी कॉलमला लिहिणार. अशा वेळेस मी काय लिहिणार, मला त्यातलेच जर वेक्टर पाहिजे असेल तर अशा वेळेस थोडंसं चेंजेस करायचं. काय करायचं, वेक्टर कॉलमला लिहायचे. आता ऍक्च्युअली इथं 5 वेक्टर आहे बरं का, माझ्याकडून चुकून झालेत. हे 1 2 3 4 आणि 5. हे 5 वेक्टर काय, चौथा वेक्टर यायचा राहिलाय सर. हो चौथा राहिलाय वेक्टर लिहायचा. करायला. इथं आहे हा U4 आहे, 1 4 5 1 8 हा 1 8. चौथा आहे. आणि हा एवढं कन्सिडर करा की हे 5 वेक्टर आहेत. याला रिड्यूस टू रो इचेलॉन फॉर्म करायचा बरं का. जरी कॉलमला लिहिले तरी काय करायचं, रो इचेलॉन फॉर्म करायचा. रोला हा रो इचेलॉन फॉर्म आला तर काय पाहिजे, मला याचे बेसिस पाहिजे याच्यातले. मग मी काय करणार, याचे पिव्होट एंट्री मार्क करणार. पहिली एंट्री पिव्होट, खालची नॉन झिरो एंट्री पिव्होट आणि ही आली पिव्होट. याच्यासाठी कॉलम मार्क करणार. याच्यासाठी C1, याच्यासाठी कोणता आहे C3 आणि याच्यासाठी कोणता आहे C5. हा कॉलम आहे. म्हणजे हे 3 C1 वाला, C3 वाला आणि C5 वाला हे काय फॉर्म करतात, बेसिस फॉर्म करतात डब्ल्यू चे. आता हे वेक्टर कशातले, याच्यातलेच. म्हणजे तुम्हाला फक्त जर सांगितलं की बेसिस फाइंड आउट करा, तुम्ही कसंही करू शकता, असंही करू शकता आणि त्याच्या आधीप्रमाणे करू शकता. आणि जर तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं की तुम्हाला त्याच सेट मधले बेसिस वेक्टर पाहिजे तर तुम्हाला काय करावं लागेल, या स्वरूपात. म्हणजे ते दिलेले वेक्टर कशात लिहावं लागतील, फॉर्मला लिहावं लागतील. सर हम्म. तुम्ही आता बघा या इकडचं C1 C2 लिहिला नाही का, हा मग त्याला ते जे लिनियर कॉम्बिनेशन 3 रो आले त्याला पण बेसिस म्हणता येईल ना मग सर. कोणते, हे नाही हे नाही नाही, याला बेसिस म्हणता येणार नाही. त्याचं कारण नाही असं, सर, त्याला पिव्होटेट्रीला नाही सर. या कॉलमला ना, ह्या तिन्ही कॉलमला ना, C1 कॉलम C3 नाही सांगते, मी रो सांगते, रो. नाही नाही नाही. का सर? त्याचं कारण असं, तुम्ही हे जे रो लिहिलेत ते कसे लिहिलेत, सॉरी जे वेक्टर लिहिलेत ते कॉलम कसे लिहिलेत,
कॉलम कॉलम सपोज तुम्हाला व्ही दिलाय R3. आता मी शॉर्ट एक्झाम्पल घेतोय. व्ही दिलाय R3 आणि तुम्हाला दोनच वेक्टर दिलेत. U1 इज इक्वल टू 1 to 1 आणि U2 इज इक्वल टू काय दिलाय 0 1 0 असा वेक्टर दिलाय. आता या मेथडने जर जायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? हे वेक्टर कसे लिहावं लागतील? कॉलमला लिहावं लागतील. 0 1 0 बरोबर. याला रिड्यूस टू काय करावं लागेल? इचेलॉन फॉर्म करावं लागेल. आता सपोज याचा जर इचेलॉन फॉर्म केला तर हा काय येतोय? तू जर सबट्रॅक्ट केला तर हा 2 0 असं थोडा वेळ विश्वास ठेवा माझ्यावर. हा याचा इचेलॉन फॉर्म येतो. आणखी काय ऑपरेशन करू? हा इचेलॉन फॉर्म आला. आता हा जर W हा जर याचा सबस्पेस असेल, R3 चा सबस्पेस असेल, W हा जर R3 चा सबस्पेस असेल, त्याच्यात किती कोऑर्डिनेट असणार आहे? 3 असतील. 3 कोऑर्डिनेट 3 असणार. coordinate. बरोबर. आता याच्या जर मी रो पासून तयार केलं त्याच्यात किती कोऑर्डिनेट असणार आहे? 2. 2. तो W ला स्पॅन करू शकतो का? नो सर. नाही. म्हणजे इथं असं नाही म्हणू शकत. तुम्हाला जर रो जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला वेक्टर हे रोलाच लिहावे लागतील, कॉलमला लिहायचे नाही. आणि जर तुम्हाला यातलेच वेक्टर पाहिजे असेल तर हे इथले आयडेंटिफाय करायचे, इथले मार्क करायचे आणि त्याच्या रिलेटेड इकडे शोधायचे. समजलं? तर मग C1 C3 C5 पण येतील. कोणते? हे पिव्होट एंट्री वाले नाही, ते पण यायचे नाही. कारण पहा, हा जर तुम्ही बेसिस घेतला 1 0 0 0 0 नंतर कोणता 1 1 0 0 0 त्याच्यानंतर कोणता 2 3 -4 0 0. आता एक लॉजिक पहा की हे जर तुमचे स्पॅनिंग सेट असेल तर ह्या शेवटच्या वेक्टर पासून होणारा 0 असेल का नॉन 0 वेक्टर असेल? ह्या शेवटच्या वेक्टर पासून तयार होणारा एलिमेंट नॉन 0च असणार आहे ना. येस सर. बरोबर. पण ह्या वेक्टरच्या शेवटच्या याच्यापासून होणारा वेक्टर 0 असेल का नॉन 0 असेल? 0. 0 असेल. 0. मग कसं शक्य आहे? शक्य नाही ना. याच्यात जर तुम्ही करताना तर याचे फक्त 3च कोऑर्डिनेट तुमचे सर्वाइव्ह राहतील. उरलेले कोऑर्डिनेट काय होतील तुमचे? 0 होतील. इथं तसं नाही ना. समजलं? म्हणजे इथं रो पण येणार नाही आणि कॉलम पण येणार नाही. पण इथले जे पिव्होट एंट्री वाले कॉलम आहेत ते त्याच्या रिलेटेड जे आपल्या मॅट्रिक्स मध्ये कॉलम आहेत तेच आपले काय येतील? बेसिस येतील. समजलं? येस सर. येस सर. सर आणि इथे जे C2 नाही का, C2 आणि C4 हा जो कॉलम आहे त्याच्या अगोदरच्या कॉलमच्या प्रेसिडिंगच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल. सर तुम्ही हो. प्रेसिडिंगच्या ते अपोजिट सांगितलं होतं ना की ते तसे पण लिहिता येतात. मग इथं लिहिता आले. हे पहा, मी काय सांगितलं होतं की पिव्होट एंट्री आहे. या पिव्होट एंट्री शोधायच्या. त्याच्यानंतर ज्या पिव्होट एंट्री नाहीत त्या, म्हणजे ही एक पिव्होट एंट्री नाही आणि ही एक पिव्होट एंट्री नाही, ज्या पिव्होट एंट्री नाही ते वेक्टर त्याच्या प्रिसिडिंगच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतात. ते काय करतात? त्याच्या प्रिसिडिंगच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतात. म्हणजे हा जो आहे तो त्याच्या प्रिसिडिंगच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल एकाच्या, आणि हा जो आहे ह्या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल. हा कुणात लिहिता येईल? ह्या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल. समजलं हे? सर तुम्ही ते प्रेसिडिंगला अपोजिट सांगितलं होतं ना की तसं पण लिहिता येईल बॉस. तो कसं? लक्षात नाही, ते पण सांगितलं होतं तुम्ही. मला काय आपण हे आठवत नाही तसं. प्रेसिडिंगचे तुम्ही कॉलम्स त्या घेतले होते सेंडिंगचं ना. सांगितलं मग होतं सर. तर आपण ते C1 हा? C2 करून करस्पॉन्डिंग याच्यात बघतो सर. ऍक्च्युली आपण काय केलं होतं, M1 M2 MK हे काढले होते आणि हा मी शॉर्टकट सांगितला होता असा की जे तुमचे लिनियरली इंडिपेंडेंट आहेत ते सोडून, म्हणजे हा जो आहे आपला जो पिव्होट एंट्री नाही तो कॉलम त्याच्या आधीच्या लिनियर कॉम्बिनेशन मधले आहेत हे लक्षात ठेवा. आता मी काय सांगितलं ते मला आठवत नाही सध्याला, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं? जे पिव्होट Yes. नाही कॉलम ते त्याच्या प्रिसिडिंगच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतात. त्याच्या पण थेरी पण पाहिली होती, पण प्रूफ नव्हता पाहिला का लिहिता येतात. समजलं हे? नुसतं एवढंच नाही बरं का, मी असं म्हणत नाही की C2 हा त्याच्या आधीच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहितो, इथला पण त्याच्या आधीच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहितात. हे याचं स्पेशल आहे. हा जो मार्क केला होता ना, हा जो मार्क केला होता ना, हा याच्या आधीच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल आणि हा जो आहे
हा याच्या आधीच्या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मधला येतील. म्हणजे हे जरी लिहिता येत असले तरी हे सुद्धा लिहिता येतात. याचं स्पेशल आहे, म्हणजे तुम्ही इकडून इकडं नेताय. हो, पुढे आहे एक्झाम्पल, ते पाहू आपण. ते आपण काय काढले होते, त्याचे बेसिस काढले होते, ते तुम्हीच पहा मॅट्रिक्सचे. त्याच्यानंतर आपण रँकची डेफिनेशन पाहिली होती. रँकच्या भरपूर साऱ्या डेफिनेशन पाहिल्या होत्या. रँकची डेफिनेशन काय होती, दिलेल्या मॅट्रिक्सच्या रो इचेलॉन फॉर्म मध्ये नॉन झिरो रो किंवा रो स्पेसचं डायमेन्शन, कॉलम स्पेसचं डायमेन्शन, रँक ऑफ ए, असं भरपूर सारं पाहिलं होतं. रँक ऑफ ए म्हणजे हे. इथं आपण सांगितलं होतं की कॉलम स्पेसची डायमेन्शन आणि रो स्पेसचं डायमेन्शन काय असतं, सेम असतं कॉलम स्पेस, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, रँक म्हणतो. म्हणजे मी माझ्या कालच्या लेक्चरला सांगितलं होतं की रो स्पेस आणि कॉलम स्पेस नेसेसरी नाही काय असतील, सेम असतील, इक्वल पण त्यांचं डायमेन्शन काय असतं, सेम असतं. इक्वल असतं. हे प्रॉब्लेम पाहिले होते. आता मी काय हे पुन्हा सॉल्व्ह करत नाही. हे काय केलं होतं आपण, बोला, आवाज येत नाही क्लिअर. सर त्यांचे बेसिस पण सेम नसतील ना? कुणाचे? ऑब्विसली नाही, रो ऑब्विसली नाही. आणि कॉलम. हो, नाही, नेसेसरी नाही. जर तुमचा रो हा थर्ड डायमेन्शनचा असेल, म्हणजे R3 चा सबसेट असेल, आणि कॉलम स्पेस हा R2 चा सबसेट असेल, कारण मॅट्रिक्स कसाही घेऊ शकता ना तुम्ही. नेसेसरी का n बाय nच घ्यावा? नाही ना. मग आता ऑब्विसली बेसिस वेगळेच येणार. जे R3 ते सेम नाही त्याच्या बेसिस काय येणार आहे, डिफरंटच येणार आहे. जर सेम असते तर बेसिस सेम येऊ शकले असते, आणि आलेच असते, कोणते तरी बेसिस सेम आले असते. हा बेसिस फाइंडिंग प्रॉब्लेम होता मगासारखा, तो काय मी घेत नाही, फक्त हेच घेतो. कोणतं? हा बी, हा बी. मला याचे असे कॉलम शोधायचे, याचे ए चे असे कॉलम शोधायचे की ते त्याच्या प्रिसिडिंगच्या काय करतात, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतात. मला असे कॉलम शोधायचे की जे त्याच्या प्रिसिडिंगच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतात. मग कसे शोधायचे, तर पहा, आपण काय केलं तर M1 हे केलं. M1 काय होतं, तर C1 हा होता, हा C1 M2 काय होता, दोन कॉलम घ्यायचे, C1 C1 C2 असे कॉलम C2. घ्यायचे आणि त्याच्या रँक काढायचे. आता पहा, माझा M1 हा येईल आणि M2 हे दोन येतील, हे दोन. तर रँक ऑफ M1, आता हा दाखवू नका बरं का, मी दाखवतोय, मला जागा कमी त्याच्यामुळे. रँक ऑफ M1 किती येईल, हा पहिला जर घेतला तर 1 येईल. 1 रँक ऑफ M2 किती येईल, 2 येईल. 2 येईल ना. रँक ऑफ M3 किती येईल, 2 येईल. 3 जर घेतलं तर 2 येईल. त्याच्यानंतर इथं 2 लिहितो, येईल. रँक ऑफ M4 किती येईल, 4. किती आली, 3 आली. रँक ऑफ M5 किती येईल, 3 रँक ऑफ M6 किती येईल, 3 येईल. तर काय करायचं, जिथं तुमचं डायमेन्शन चेंज होत नाही तो मार्क करायचा. आता पहा, 1 पासून 2 पर्यंत चेंज होते, मार्क करायचं नाही. पण 2 पासून म्हणजे M2 पासून M3 पर्यंत चेंज होते का, तसंच राहतंय, तसंच राहतंय. M3 ला काय करायचं, मार्क करायचं. म्हणजे हा M3 काय झाला, M3 च्या रिलेटेड असणारी M3 ची शेवटची, हे मार्क करायचं. त्याच्यानंतर ह्या M3 पासून M4 चेंज होते का, तसंच राहते, चेंज होत. म्हणजे हे मार्क नाही करायचं. पण M4 पासून M6 पर्यंत काय होते, सेम राहते, म्हणजे हा कॉलम मार्क करायचा. आणि पुन्हा M5 पासून M6 पर्यंत काय होते, हे होते, म्हणजे हा पण काय करायचा, मार्क करायचा. हा, मग काय सांगायचं की हे जे वेक्टर आहेत, हे जे कॉलम आहेत, ते त्याच्या प्रिसिडिंगच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतात. हे कसे लिहिता येतात, त्याच्या प्रिसिडिंगच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतात. हे जर लिहित असतील तर हे पण येतो, म्हणजे हा त्याच्या प्रिसिडिंगच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहितो, म्हणजे हा या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतो, आणि ह्या चौघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतो, आणि हा या 5 जणांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतो. हे असं तुम्ही लिहू शकता वाटलं तर. आपण एक तुम्हाला दाखवतो लिहून. हा 1 3, मग मी असं म्हणू शकतो ना, 1 3 इज इक्वल टू काय, बाकीचे 0 आहे ना, x प्लस 1 0 प्लस y प्लस 2 1 असं म्हणू शकतो ना. हा आधीच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहायचा आहे. मग हा जर सॉल्व्ह केला तर किती येईल, पहा, x प्लस 2y y हे येईल. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली, 3 आली, आणि x ची व्हॅल्यू किती येईल,
एक्स प्लस 1 टू वाय किती वन एक्स प्लस 2y इज इक्वल टू 1 येईल. पण जर मी y ची व्हॅल्यू 3 टाकली तर x ची व्हॅल्यू किती येईल? -5. -5 येईल. पहा म्हणजे हा जर कॉलम आहे तर हा कॉलम मी काय म्हणतो याला C3 हा कॉलम कसा तयार करू शकतो मी? -5 टाइम्स C1 कॉलम घ्यायचा आणि प्लस 3 टाइम 3 टाइम्स C2 C2 कॉलम कॉलम घ्यायचा. आता हे इथं पाहिलं तर इथं पण तेच असणार आहे. आपण एकच रोज चेक करू. C3 हा कसा आहे? याला कितीने मल्टिप्लाय करायचं? -5 ने. आणि दुसऱ्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? 3 ने. पहा 3 ने. मग याला जर हे केलं तर हा किती आला? -5 आणि हा किती आला? 6 आला. -5 प्लस 6 किती आलं? 1 आला. -5 प्लस 6 1 आलं. परत हा 10 आला, हा -10 आला आणि हा किती आला? 15 आला. -10 प्लस 15 किती आला? 5 आला. म्हणजे तुम्ही इथं जरी 5 शोधलं तरी ते इथं अप्लाय होतं. समजलं हे? येस. बाकीचं काय नाही. कॉलम स्पेस साठी बेसिस कोणते? तर हे देऊ शकता तुम्ही. हे कोणते कॉलम स्पेस साठी बेसिस? 1 2 3 पिव्होट एंट्री वाले म्हणजे C1 C2 आणि हा किती झाला? C4. हे कॉलम स्पेस साठी. इकडले द्यायचेच नाही. बेसिस विचारले ना, रो नाही पाहिजे कॉलम नाही पाहिजे. इकडं जर तुम्ही अशा स्वरूपात करत असाल ना, हे नाही करायचं. जर रोचे विचारले तर ठीक आहे, हे रो स्पेसचे. खाली असंच एक एक्झाम्पल होतं, मी काय घेत तर नाही. मग ते मधले द्यावे लागतील का? ते काय? ते आपण बेसिस देतो सर कॉलम स्पेस साठी, ते ए मधले द्यायचे की बी मधले? आपण ए मधलेच द्यायचे ना. ए मधलेच. हा. आत्ताच सांगितलं ना, बी जर मधले दिले तर तुमचे खालचे 0 येतात. इथं 0 येत आहेत का तुमचे? कारण हे नाही. दोन इक्विव्हॅलंट असतील तर याच्या कॉलमनी आणि याच्या कॉलमनी स्पॅन होणारे सेम असतील ना. याच्या कॉलमच्या शेवटी 0 येऊ शकतात का? नॉन नाही. 0 येतील ना. पण याच्या खाली नॉन 0 येण्याची शक्यता आहे का काही? हे कॉलमनी तयार करतोय मी, कॉलमनी, रोनी नाही तयार करत. त्याच्यामुळं इथले द्यायचेच नाही. सर हे पाहिलं होतं ऍप्लिकेशन. ते हे 2 अल्गोरिदम पाहिले होते. हे काही मी सांगत नाही. आणि हे एक्झाम्पल पण पाहिले होते. तर आपण हे पाहिलं होतं ऍप्लिकेशन टू होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन. तर आपण असं पाहिलं होतं की जर तुम्हाला एखादी होमोजिनियस सिस्टीम दिली Ax इज इक्वल टू 0 आणि त्याच्यात n अननोन आहे. किती व्हेरिएबल आहेत? n अननोन आहेत. तर ही सिस्टीम आहे, याला सोल्युशन असणारच आहे कारण होमोजिनियस सिस्टीम आहे. तर मग आपण पाहिलं होतं की ही जी सिस्टीम आहे याचे जे सोल्युशन असतात ते काय असतात? ते काय असतात? सबस्पेस फॉर्म करतात. 0 ते काय करतात? 0 तर असणारच आहे, म्हणजे सबस्पेस असतात. आपण शो पण केलं होतं की कोणत्याही सिस्टीमचा सोल्युशन स्पेस हा काय असतो? होमोजिनियस सिस्टीमचा. कोणत्याही होमोजिनियस सिस्टीमचा सोल्युशन स्पेस काय असतो? सबस्पेस असतो. कोणाचा सबस्पेस असतो? जितके व्हेरिएबल आहेत. आता n जर व्हेरिएबल असले तर कशाचा सबस्पेस असणार आहे तो? k n चा सबस्पेस असणार आहे. कारण मला व्हेरिएबलच्या जागी व्हॅल्यू टाकायच्यात ना. हे असं. मग याचा जो सोल्युशन स्पेस आहे त्याचे डायमेन्शन किती असेल? हे पण आता सोल्युशन स्पेस आहे म्हणजे त्याचं डायमेन्शन असणार आहे. तो कोणाचा सबस्पेस आहे? kn चा, म्हणजे त्याचं डायमेन्शन n पेक्षा कमी असणार आहे. मग त्याचं डायमेन्शन कसं असतं? n मायनस r. त्याचं डायमेन्शन कसं असतं? n मायनस r. n काय आहे? नंबर ऑफ अननोन. n काय आहेत? नंबर ऑफ अननोन. आणि r काय आहे? तर हा जो मॅट्रिक्स आहे, कोएफिशियंट मॅट्रिक्स, त्याची रँक आहे. म्हणजे आपण डायरेक्ट सांगू शकतो की याच्या सबस्पेसचं याच्या सोल्युशन स्पेसचं डायमेन्शन किती येईल? कसं सांगायचं? तर n माहिती असणारे व्हेरिएबल आणि a ची रँक काढायची जस्ट. n मायनस r काढला तर ते काय झाले? जो सोल्युशन स्पेस आहे w त्याची ती काय झाली? डायमेन्शन झाली. समजलं हे? सर ते रँकचं परत सांगा ना सर. कोणतं? हेच काय याचं? सर खाली एक एक्झाम्पल आहे त्याचे रँक तो सांगा. त्याच्या नाही, खाली. आपण एक तयार करू. आपण एक एक्झाम्पल तयार करू. बरं, याचंच एक्झाम्पल तयार करू. एक सिस्टीम साधी घेऊ आपण. 2x प्लस 3y. नाही, हे अवघड होईल जरा. जास्तीत जास्त काय करायचे? x प्लस y इज इक्वल टू 2, x मायनस y इज इक्वल टू 1. आणि आपण काय करू? 3x प्लस y इज इक्वल टू 4. हे असं घेऊ का? नाही, 5 घेऊ.
हे असं. हे पहा, हे 3 इक्वेशन घेतले. आता याला सोल्युशन असणार आहे बरोबर. येस मग याच्या सोल्युशनची काय करायची, मला रँक काढायची. याची सोल्युशनची काय करायची, याच्या सोल्युशन स्पेसची काय करायची, रँक काढायची. तर पहा व्हेरिएबल किती इथं, 2. त्याला आपण काय म्हणलं होतं, n 2 व्हेरिएबल. आता याचा कोइफिशियंट मॅट्रिक्स काढायचा. याचा जर कोइफिशियंट मॅट्रिक्स काढला तर काय येईल, पहा 1 1 1 1 3 1 मायनस 1 आणि 3 1 1. 3 हा. 1. आता याला काय करायची, याची रँक काढायची. याची रँक किती असू शकते, डायरेक्ट सांग मला. 2 असणार आहे का, रोज चिलॉन फॉर्मला केलं तर याची रँक किती आली, कारण 1 -1 0 हो बरोबर. रँक किती आली, 2 आली बरोबर. मग आर किती आला, 2 आला. म्हणजे याचा जो सोल्युशन स्पेस असणार आहे, याच्या सोल्युशन स्पेसचं डायमेन्शन किती असणार आहे, n मायनस आर. n मायनस आर म्हणजे किती आला, 2 - 2 इज इक्वल टू 0. म्हणजे याच्या सोल्युशन स्पेस मध्ये 0 हा 0च असणार आहे फक्त. म्हणजे याला एकच सोल्युशन आहे, 0 सोल्युशन. लक्षात आलं. मी इथं सोल्युशन स्पेसचं डायरेक्ट डायमेन्शन सांगू शकतो त्या थेरम नुसार, आणि जर मला काढायला लावलं तर मला काढावं लागेल. पण या थेरम नुसार मी डायरेक्ट काय सांगू शकतो, न सॉल्व करता डायमेन्शन सांगू शकतो. लक्षात आलं हे, म्हणजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स मायनस रँक. बरोबर. कोइफिशियंट मॅट्रिक्सची काय करायची, रँक शोधायची. झालं, ते काय झालं तुमचं तर मग सोल्युशन स्पेसचं डायरेक्ट डायमेन्शन. रँक ही डायरेक्ट डायमेन्शन नाही येऊ शकत का? नाही, ते नाही येणार ना. कारण इथंच पहा ना, इथं जर रँक आली तिथं डायमेन्शन किती आलंय, सोल्युशन स्पेसचं 0 आलंय. ते नाही येऊ शकत. ऍक्च्युली ते इमेजची असते. आपण पुढे पाहू नेक्स्ट रँक नलिटी थेरम ज्यावेळेस पाहणार आहेत ना आपण, त्यावेळेस हे पाहिजे आपल्याला याच युनिटमध्ये, म्हणजे सेकंड युनिटमध्ये आपण जो रेग्युलर लर्न करतोय त्याला. तर त्याच्या खाली ना एक एक्झाम्पल आहे, त्याची रँक सांगा ना तुम्ही. कोणती, ही ए बी, नाही त्यांची नाही. हे तुम्ही शोधा, रँक शोधा. आता हे एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं, त्याच्यामुळे मी काय करत नाही. काय करायचं असतं, यू आणि डब्ल्यू ने हे स्पॅन केलेला स्पेस आहे, तर ते वेक्टर काय करायचे असतात, रोला लिहायचे असतात आणि रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म किंवा रो कॅनॉनिकल फॉर्मला रिड्यूस करायचे. ते जर 2 सेम आले तर हे 2 काय असतात, यू आणि डब्ल्यू सेम असतात. हे ऑलरेडी पाहिलेलं होतं आपण, नसेल तर युट्यूबला जाऊन पाहू शकता. हे पण तर आपण याचं डी वाला सांगा ना. हे पहा, हे काय सांगितलेलं आहे आता, एक्सप्रेस द कॉलम C4 ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ कॉलम इन पार्ट सी. आता सी मध्ये काय सांगितलंय, फाइंड द कॉलम ऑफ ए दॅट फॉर्म अ बेसिस फॉर अ कॉलम स्पेस ऑफ ए. मला काय करायचं, याच्या कॉलम स्पेसचा काय करायचं आहे, फाइंड अ कॉलम्स ऑफ ए फॉर्म फॉर अ बेसिस. आता पहा, मग मी काय करणार, याच्या कॉलम स्पेसचा मला बेसिस काढायचा. मग आपली युज्युअल मेथड काय, हे जायचं इथं करायचं आणि याला काय करायचं, पिव्होट एंट्री मार्क करायचं. आणि याचा बेसिस कोणता असणार आहे, तर हे असणार आहे C1 C3 आणि ए मधला C5. C1 C3 आणि C5 ह्या काय असणार आहे, याच्या एंट्री असणार आहे बरोबर. येस. हा, आता हे झालं, म्हणजे हे काय झाले, तुमचे बेसिस झाले. हे काय झाले, बेसिस झाले. एक्सप्रेस द C4. आपल्याला C4 काय करायचंय, ऍज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ कॉलम्स इन पार्ट सी. म्हणजे हा जो C4 आहे, हा C4 ह्या बेसिसच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहायचा आहे ना. हा काय करायचं, बेसिसच्या. म्हणजे मला काय करायचं, x C1 प्लस y C2 प्लस z C3. सर पण मग C2 तर बेसिस नाही येते ना. C2 नाही, C3 सॉरी, C3 आणि C5 सॉरी, C1 C3 आणि C5 याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहायचं आहे C4. कळलं. T5 चालेल का सर, मग तो म्हणजे आपण प्रिसिडिंग घेतो ना. नाही, आपण त्यांनी काय सांगितलं इथं, प्रिसिडिंग तर येईलच, तो प्रिसिडिंग तर येईल, पण प्रिसिडिंग ज्यावेळेस यायचं असेल त्यावेळेस C2 पण मॅटर करेल ना, C2 पण लागेल ना. तरी नाही घेतलं तरी चालेल, कारण C2 हा C1 चा, म्हणजे C4 हा मला C1 आणि C3 च्या पण लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल. काय करता येईल, दोघांच्या पण लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल, चेक करावं लागेल येईल का नाही. C4 हा
C1 आणि C3 च्या लिनियर कॉम्बिनेशन मधली तर येईल येता. पण आपल्याला काय सांगितले त्यांनी, C4 मध्ये जे बेसिस काढले त्याच्या लिनियर कॉम्बिनेशन मधले याच्यात. मग असं लिहिलं मी. सर आणि तिथं C2 म्हटलं असतं तर आपण C2 घेतलं असतं का? पुढं प्रिसिडिंग C4 च्या म्हटलं ठिकाणी. असतं तर C2. हो, प्रिसिडिंग म्हटलं असतं तर मी C1, C2 आणि C3 घेतलं असतं, पण C2 ची गरज नाही, कारण C2 हा त्याच्या प्रिसिडिंगच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतो. म्हणजे जर प्रिसिडिंगचं सांगितलं असतं तर फक्त कशाच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहावं लागलं असतं, C1 आणि C1 C3 च्या. च्या. कळलं हे? Yes. हॅलो सर. हा सर बोला. आपण जो ए मॅट्रिक्स आहे त्याला आपण इचेलॉन फॉर्म कन्वर्ट केलेला आहे. तर हा. इचेलॉन मॅट्रिक्स जर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिला असला सर तर मग त्याला डायरेक्ट लिनियर कॉम्बिनेशन मध्ये दिला तर चालतो का? हो, त्याची काय गरज नाही ना. त्याची आपण पिव्होट एंट्री वगैरे काहीच घेणार आहे ना सर? पिव्होट एंट्री तर घ्यावाच लागेल ना. तुम्हाला जे पाहिजे ना मार्क करायचं, हा पिव्होट एंट्री आली तेच तुमचं सोल्युशन आलं डायरेक्ट. कारण तुम्हाला मागे जायचंच नाही ना. काही नसतं. हो बरोबर. आपल्याला मागे जायचीच गरज नाही ना, कारण आपण जे घेतलं तेच आपलं आहे. हो सर. आपलं काम वाचतंय त्याने. उरलेले शोधा तुम्ही. याच्यातलं एक रफ आयडिया सर सांगतो. ही मग रँक, सर यांची रँक सांगा सर कशी घेतली? हो, आता इझी डायमेन्शन कसं घेतलंय? आपल्या डेफिनेशननी पहा. आपण जो वरचा थेरम पाहिला, व्हेरिएबल किती, आपण बी एक्झाम्पल पाहू. व्हेरिएबल किती आहे? 4. त्याच्यानंतर याचा कोइफिशियंट काढायचा, कोइफिशियंट मॅट्रिक्स काढायचा. याचा कोइफिशियंट मॅट्रिक्स काढायचा 2 4 4 -3 3 6 7 -4 याची रँक काढायची. याची जी रँक येईल ती ह्या 4 मधून काय करायची, सबट्रॅक्ट करायची. सपोज याची रँक किती, ती 2 येते. याची जर रँक 2 आली तर याच्या सोल्युशन स्पेसचं डायमेन्शन किती असेल? 4 - 2 म्हणजे 2 डायमेन्शन. लक्षात आलं कसं? आणि कसं सोडवायचं तर इझी आहे ना. काय करायचं, हे इक्वेशन लिनियरली इंडिपेंडेंट आहेत, डिपेंडेंट आहेत काहीच माहित नाही आपल्याला. मग ह्या इक्वेशनला काय करायचं, लिनियरली इंडिपेंडेंट करायचं. कसं करायचं, तर हे मी बीज पाहतो डायरेक्ट. तर त्याला काय करायचं, कोइफिशियंट मॅट्रिक्सच्या स्वरूपात लिहायचं. मग त्याचा कोइफिशियंट मॅट्रिक्स काढायचा. त्याचा कोइफिशियंट मॅट्रिक्स काय येणार आहे? 1 2 1 -2 पहा. 1 2 1 -2 या स्वरूपात येणार आहे. मग इथं पण आपला तोच येतोय, तो करायचा. त्याच्यानंतर काय करायचं, रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म करायचा, हा करायचा. आणि याच्यावरून पुन्हा इक्वेशन असतं. इथं काय असतं, एक्स वाय झेड आणि टी असतो. याला मल्टिप्लाय केलं तर हे पहिलं इक्वेशन, याला मल्टिप्लाय केलं तर दुसरं इक्वेशन. म्हणजे या 3 इक्वेशनचं इक्विव्हॅलंट इक्वेशन काय आहेत, हे 2 इक्वेशन आहे. आणि हे 2 इक्वेशन काय आहेत, लिनियरली इंडिपेंडेंट टाइप आहे थोडक्यात. म्हणजे इथं तुमचे व्हेरिएबल किती झाले? 4. आणि नंबर ऑफ लिनियरली इंडिपेंडेंट इक्वेशन किती झाले? 2 झाले. नंबर ऑफ फ्री व्हेरिएबल किती झाले? 4 - 2 इज इक्वल टू किती? 2 झाले. आणि हीच काय झाली, याच्या सोल्युशन स्पेसची रँक झाली. मग काय एकदा काय करायचं, पिव्होट एंट्री सोडायची आणि उरलेले हे करायचे. एकदा टी हा काय ठेवायचा, फ्री ठेवायचा. नंतर काय ठेवायचा, झेड आणि टी फ्री ठेवायचा. वाय स्टँडर्ड वाय पण ठेवू शकता. स्टँडर्ड हे सॉरी वाय ठेवा. नाही, कधी कधी येतं, ते पण येतं, पण नेसेसरी नाही येईल. पण मग स्टँडर्ड अल्गोरिथम कोणतं आहे, नॉट पिव्होट एंट्री काय करायच्या, फ्री ठेवायच्या. पिव्होट एंट्री ठेवलं तरी येऊ शकतं, कधी कधी नाही येणार. पण अल्गोरिथम काय आहे की नॉन पिव्होट ठेवायचे. याच्यावरून हे वेक्टर तयार झाले आपले. आता आपण काय दिलं होतं, सिस्टीम दिली होती आणि काय केलं होतं, सोल्युशन स्पेस काढला होता. जर तुम्हाला सोल्युशन स्पेस दिला तर तुम्ही सिस्टीम काढू शकता का, तर काढू शकता. कशी काढणार, तर हे वेक्टर काय करायचे, कॉलमला लिहायचे. हे वेक्टर काय करायचे, कॉलम लिहायचे. आता पाहिजे जितके व्हेरिएबल असणार आहे, जितके हे कोऑर्डिनेट असणार आहे तितकेच व्हेरिएबल असणार आहे. म्हणजे माझे काय असणार आहे, 4 व्हेरिएबल असणार आहे, एक्स वाय झेड आणि टी. हे 4 व्हेरिएबल आहे. मग मी काय करणार, मला याचं जर हे काढायचं असेल सिस्टीम, रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म, म्हणजे माझा शेवट हा रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म येणार आहे आणि हे काहीतरी वेगळं येईल. मग मला जर हे पाहिजे असेल तर याची रँक आणि होल याची रँक, ही दोघं रँक काय पाहिजे तुम्हाला, सेम पाहिजे. आता हे आतल्या मॅट्रिक्सची रँक किती आहे, 2. मग मोठ्या मॅट्रिक्सची काय पाहिजे, रँक 2 पाहिजे. म्हणजे हे जर 2 पाहिजे असेल तर हे इक्वल टू काय असावं लागेल, 0 असावं लागेल. म्हणजे हेच काय झाले याची, हेच काय झाली याची इक्वेशन झाली. हो, होमोजिनियस सिस्टीम. इक्वल टू काय करायचे, 0 करायचे.
मग हे जे एक सोल्युशन आहे हे कोणाचे आहेत? याचे. समजलं? येस त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं सम आणि डायरेक्ट सम. सम काय होती? डायरेक्ट सबस्पेसचीच करायची बरं का, दुसरी कशाची करायची नाही, कारण ऑपरेशन डिफाईन पाहिजे ना. मी म्हणजे हा कोर्स आधी काय होता, TY ला होता ना. त्यावेळेस मला एक्सटर्नल जावं लागायचं कुठेतरी, म्हणजे सगळ्यांना जावं लागतं जवळजवळ प्रॅक्टिकल साठी. त्यावेळेस मी कायम हा प्रश्न विचारायचो की त्यांना 2 वेक्टर स्पेस द्यायचं आणि सम करून दाखवायचं. तर ते सम नाही ना करतात 2 वेक्टर स्पेसची, नेसेसरी नाही ना सम करता. आपण कुणाची सम करू शकतो? सबस्पेसची सम करू शकतो. कशाची? सबस्पेसची. पहा, सम आणि डायरेक्ट सम. सम काय होती? सम काय होती? यू म्हणजे आणि यू प्लस हो बरोबर. याच्यात असे वेक्टर ठेवायचे की ते कसे रिप्रेझेंट करता येतात? यू प्लस यू डब्ल्यू. प्लस डब्ल्यू. आता यू हा सबस्पेस आहे, डब्ल्यू हा सबस्पेस आहे, तर यू प्लस डब्ल्यू हा सुद्धा काय असतो? सबस्पेस असतो. यू आणि डब्ल्यू सबस्पेस असेल तर यू प्लस डब्ल्यू सुद्धा काय असतो? सबस्पेस असतो. आणि आपण एक हा थेरम पाहिला होता आणि हे तर बऱ्याच ते ठिकाणी एक V1 प्लस V2 च आहे ना, ते सांगा ना सर. पहा ते शो मला प्रूफ मध्ये. हो ठीक. मला यू हा सबस्पेस आहे, डब्ल्यू हा सबस्पेस आहे. मला पाहिजे काय? यू प्लस डब्ल्यू हा सबस्पेस आहे. तर 0 येणार आहे, 0 ते तुम्ही करा. आता मला काय करायचे? याच्यातले सेकंड प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायची. मग मी काय करतो? याच्यातले 2 वेक्टर घेतो. V1 आणि V2 हे वेक्टर कशातले घेतो? याच्यातले घेतो. आता मला याची ऍडिशन पण कशात दाखवायची? याच्यात दाखवायची. याच्यात असे वेक्टर आहे की जे पहिला वेक्टर हा कशातला पाहिजे? यू मधला, आणि दुसरा वेक्टर कशातला पाहिजे? डब्ल्यू मधला. अशा स्वरूपात लिहिता आले पाहिजे. आता V1 हा याच्यातला आहे, म्हणजे V1 कसा लिहू शकतो मी? या स्वरूपात लिहू शकतो ना, U1 प्लस W1. आणि U1 कुणातला असेल? U मधला, आणि W1 कुणातला असेल? W मधला. नंतर V2 हा कशातला असेल? U2 प्लस W2. अशा स्वरूपात असेल ना, कारण तो ह्याच्यातला आहे. म्हणजे U2 हा कशातला असेल? U मधला असेल, आणि W2 कशातला असेल? W मधला असेल. आता मी यांची ऍडिशन करतो. V1 प्लस V2. V1 प्लस V2 काय येईल? तर पहा, मी V1 प्लस V2 काय येईल? तर यांची ऍडिशन. मग मी ऍडिशन डायरेक्ट अशी करतो, U1 प्लस U2, आणि कारण हे सॅटिस्फाय होते ना आपलं असोसिएटिव्हिटी आणि कम्युटेटिव्हिटी, त्याच्यामुळे आपण हे असं लिहू शकतो. पहा, मग हा कशातला झाला? U मधला. यू मध्ये. कारण हे U1 आणि U2 U मधला आहे, त्यांची ऍडिशन U मध्ये असणार आहे, कारण U हा सबस्पेस आहे. W1 W2 च्या बाबतीत सेम. म्हणजे हा कशातला झाला? U मधला, आणि हा W मधला. त्याच्यामुळे हा कशातला झाला? U प्लस यू प्लस डब्ल्यू. तर मी तर स्केलर मल्टिप्लिकेशन वाली सॅटिस्फाय केली का? स्केलर नाही केली मी, होमवर्कला दिली असेल. ही हिंट दिली ना, हिंट दिली म्हणजे होमवर्कला. तुम्ही चेक करा. हा आपण फेमस थेरम पाहिला होता. फेमस म्हणजे महत्वाचा आहे. डायमेन्शन ऑफ U प्लस W, 2 सबस्पेस असतील तर डायमेन्शन ऑफ U प्लस W इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ U प्लस डायमेन्शन ऑफ W मायनस डायमेन्शन ऑफ U इंटरसेक्शन W. सर आपण तिथं फक्त सम बघतोय, तर मल्टिप्लिकेशनचं कसं काय? म्हणजे कसं? इथं आपला टॉपिक सर फक्त समचा आहे ना. तेवढंच सर. वरचं सर. मल्टिप्लिकेशन कोणतं? पण तसं मल्टिप्लिकेशन नाही. चेक नाही करणार ना तिथं. नाही ना, आपल्याला हा काय दाखवायचा? U प्लस W सबस्पेस दाखवायचा. सबस्पेसच्या 3 कंडिशन कोणत्या आहे? 0 बिलॉंग्स टू U प्लस W. सबस्पेसचं दाखवायचं आहे ना मला. V1 हो सर. V2 जर हा U प्लस W मधला असेल तर त्यांची सम V1 प्लस V2 हा कशातला असेल? U प्लस W मधला असेल, आणि K हा U प्लस W मधला असेल. सबस्पेस दाखवायचं तर मी सबस्पेसच्या कंडिशन चेक करतोय. के U हा बिलॉंग फील्ड टू U मधला प्लस W असेल. असेल, बरोबर. असं ह्या 3 कंडिशन चेक करावं लागतील. येस सर. सबस्पेस आला की 3 कंडिशन आहे. आता इथं पहा, हे काय? डायमेन्शन ऑफ U प्लस W इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ U प्लस डायमेन्शन ऑफ W मायनस डायमेन्शन ऑफ U इंटरसेक्शन W. हे बऱ्याच ठिकाणी वापरलं होतं. इथं एक हे एक्झाम्पल पाहिले होतं. मी काही एक्झाम्पलला जात नाही, ते तुम्ही चेक करा. आपण डायरेक्ट सम पाहिली होती. डायरेक्ट सम काय होती? गीता मावशी तर
डायरेक्ट सम काय होती? The vector space V is said to be direct sum of subspace U and W. डिनोट कशी करतात? V is equal to U direct sum W. ती डिफाईन कशी करतात? तर V चा प्रत्येक वेक्टर, V चा हा प्रत्येक वेक्टर मला कसा लिहिता आला पाहिजे? U प्लस W लिहिता आला पाहिजे. पण कसा, किती प्रकारे? युनिकली, वन अँड ओनली वे. हा ईच वेक्टर हा व्ही मधला जर मला असा रिप्रेझेंट करता आला तर त्याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट सम. आता समच्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतो ना, पण युनिकली आला तर त्याला काय म्हणायचं? डायरेक्ट सम. पण मग ही डेफिनेशन जर दाखवायला अवघड जात असेल तर डेफिनेशन कोणती वापरतो आपण? ही वापरतो, दुसरी डेफिनेशन. यू आणि डब्ल्यू हे डायरेक्ट सम कधी असतात व्हीचे? ज्यावेळेस व्ही इज इक्वल टू यू प्लस डब्ल्यू असतो आणि यू इंटरसेक्शन डब्ल्यू हा काय असतो? 0 असतो. म्हणजे हे दाखवलं तरीही चालतं आणि हे दाखवलं तरीही चालतं. जर एखादा वेक्टर व्ही हा u1 प्लस w1 आणि व्ही हा वेक्टर u2 प्लस w2 ह्या दोन प्रकारे जर लिहिता येत असेल तर ही डायरेक्ट सम होईल का u आणि w? नो सर. नो सर. नाही नाही होणार. sir. का? कारण जर डायरेक्ट सम असेल तर युनिकलीच लिहिता येत असेल आणि जर युनिकली नसेल लिहिता येत तर डायरेक्ट सम नसणार आहे. म्हणजे एखादं जर नाही. विचारलं हे आहे का नाही डायरेक्ट सम, तुम्ही एखादा वेक्टर हे दोन प्रकारे लिहिला तर ते काय नसणार आहे? डायरेक्ट सम नसणार आहे. डायरेक्ट. म्हणजे आपण असंच एक एक्झाम्पल पाहिलं होतं की हे काय नाहीये, डायरेक्ट सम नाही. एक वेक्टर एकापेक्षा जास्त वेगळ्या तर हे प्रकारे एक्झाम्पल सांगा ना. हे का? हे एक्झाम्पलला ए आणि बी सेम घ्यावं लागणार आहे ना. तुम्ही 1 आणि 4 घेतलाय. ए आणि बी कुठं सेम नाही ना. इथं काय सांगितलंय? बी ए बी सेम आहे 0. ना. नाही, तसं आणि नाही. इथं म्हटलंय 0 बी नाही सी. नाही नाही नाही. हे व्हेरिएबल आहे. हे काय आहेत? व्हेरिएबल आहेत. हा पण काय आहे? व्हेरिएबल आहे. हे फिक्स व्हॅल्यू नाही ना. याला तुम्ही काय म्हणा? याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ काय घ्यायचा? हे दोघं कुठले घ्यायचे? रिअल नंबर मधले घ्यायचे. हे दोघं कुठले घ्यायचे? रिअल नंबर घ्यायचे. तुम्हाला जर बी नाव आवडत नसेल तर डी द्या, काही द्या, काही फरक पडत नाही. याचा अर्थ एवढाच आहे. म्हणजे ते इक्वल घ्यायचे नाहीये. हो, इक्वल घ्यायचे नाही. ते नाहीत एकाच जर ना. स्टेट मध्ये असेल तर इक्वल घ्यावं लागले असते. पण इथं आपण वेगवेगळ्या गोष्टी डिफाईन करतोय. आपण काय करतो? वेगवेगळ्या गोष्टी डिफाईन करतो वेगवेगळ्या ठिकाणी. याचा अर्थ फक्त एवढाच घ्यायचा की हे दोघं कशातले आहेत? रिअल नंबर मधले आहे. बाकी दुसरा काहीच अर्थ घ्यायचा नाही या स्वरूपात. हे तुम्ही चेक करू शकता. जनरल डायरेक्ट सम काय असतं की दोन स्पेस न घेता काय करायचं? फायनाईट स्पेस घ्यायची. हे आणि हे पाहिलं होतं आपण. हे एक पाहिलं होतं. डब्ल्यू प्लस डब्ल्यू किती असतो? डब्ल्यू असतो. दोन W. जर ऍडिशन काय केली तर काय होतो? डब्ल्यू होतो. हे काय एवढं महत्वाचं नाही. यू आणि डब्ल्यू ने स्पॅन करणारा हाच असतो. यू आणि डब्ल्यू हे कुणात कंटेंट असतात? यू प्लस डब्ल्यू मध्ये असतात. हे एक महत्वाचं आहे. यू हा याचा सबस्पेस असतो, डब्ल्यू पण याचा काय असतो? सबस्पेस असतो. म्हणजे हा याच्यापेक्षा काय असणार आहे? मोठा असणार आहे. मोठा असणार. तर आपण काय केलं होतं पहा, हे लेंदी प्रॉब्लेम होता. जर यू हा ह्या 3 वेक्टरनी स्पॅन होणारा असेल, डब्ल्यू हा जर या 3 वेक्टरनी स्पॅन होणारा असेल, तर यांची जी ऍडिशन आहे ती याच कोणत्या तरी वेक्टरनी स्पॅन होऊ शकते किंवा याच्यापासूनच वेक्टर्स तयार होणार आहे ते. मग यू प्लस डब्ल्यू चा डायमेन्शन कसं काढायचं? तर हे वेक्टर काय करायचे? पहा, यू आणि डब्ल्यू ह्यांना मिळून यू प्लस डब्ल्यू स्पॅन होणार आहे. यू आणि डब्ल्यू यांच्या स्पॅनिंग सेटला मिळून यू प्लस डब्ल्यू चा स्पॅनिंग सेट होणार आहे. म्हणजे अशा वेळेस काय करायचे? हे 6 वेक्टर रोला लिहायचे, रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म करायचे. जे नॉन झिरो उरतील ते कुणाला स्पॅन करतील? यू प्लस डब्ल्यू ला. म्हणजे यू प्लस डब्ल्यू जर काढायला दिलं तर असं. आता यू इंटरसेक्शन डब्ल्यू ला थोडं क्रिटिकल येतं. काय येतं की मी काय करणार? याचं इक्वेशन फॉर्म करणार. म्हणजे हे जे सोल्युशन, याला सोल्युशन कन्सिडर करणार आणि त्याचा काय फॉर्म करणार? इक्वेशन. सेम अबाउट दिस दोन. याला काय अजून करणार? सोल्युशन. आणि याचं काय फॉर्म करणार? इक्वेशन. म्हणजे पहा, इथं तुम्हाला याचा इक्वेशनचा सेट मिळेल, याचा इक्वेशनचा सेट मिळेल. आता हे जे काय सोल्युशन असणार आहे त्याने हे इक्वेशन पण सॅटिस्फाय केले पाहिजे आणि हे इक्वेशन पण काय केले पाहिजे? सॅटिस्फाय केले पाहिजे इंटरसेक्शन मध्ये. म्हणजे हे पण याच्यात पण पाहिजे आणि याच्यात पण पाहिजे. मग काय करायचं? हे जे इक्वेशन येतील ते पुन्हा रिड्यूस टू इचेलॉन फॉर्मला करायचे. म्हणजे इंडिपेंडेंट इक्वेशन करायचे आणि ते काय करायचे? सॉल्व्ह करायचे. मी काय त्याच्यात जात नाही. पहा, प्रत्येकासाठी तेच केलं. तर मग हे हा? खाली इक्वेशन कोणते घेतलेत सर? ते दोघं सेम नाहीये.
खाली कोणती? खाली नाही, मी याच्यासाठी खाली सेपरेट यू केले ना. आणि डब्ल्यू मधले. हा मग तेच ना, मग यू इंटरसेक्शन डब्ल्यू साठी नाही, हे काय ते खाली जे दिलेलं आहे ना, याच्यासाठीच ना. हा दोघांसाठी. मी तेच सांगितलं ना. आता मी काय सांगितलं की हा तुमचा सोल्युशन स्पेस घ्या, त्याच्यावरून काय मिळणार आहे, इक्वेशन मिळणार आहे. हा सोल्युशन स्पेस घ्या, त्याच्यावरून काय मिळणार आहे, इक्वेशन मिळणार आहे. इथं काय इक्वेशनचा सेट मिळेल, इथं काय इक्वेशनचा सेट मिळेल. कसा काढायचा, तो असा काढायचा ना. हे कॉलमला लिहायचे, मगासारखं काढायचं, आणि हे लिहायचे इक्वेट टू काय करायचे, 0. इथून 3 इक्वेशन मिळाले, इथून पण किती सर हे इक्वेशन 3 मिळाले इक्वेशन तुम्हाला, भेटले, हे पण 3 इथून. भेटले, आणि हे जे खाली लिहिलेले आहेत ना, मग हे आता हे हे 5 मी हे ते कसे आले? सांगितलं होतं ना. हे तुमचे 3 इक्वेशन आहे, हे 3 इक्वेशन आहे, बरोबर. पण हे 3 आणि 3 लिनियरली इंडिपेंडेंट इक्वेशन असतील का? मला दोघांमध्ये पाहिजे ना. म्हणजे मला ही पण कंडिशन सॅटिस्फाय केली, इंटरसेक्शन मध्ये पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, दोघांनी कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. म्हणजे यांनी पण केली पाहिजे आणि यांनी पण केली पाहिजे. म्हणजे या 6 इक्वेशनला मिळून मला ते तयार करायचंय. मग मी हे 6 इक्वेशन लाईनीवर म्हणणार, एक्स वाय प्लस झेड इक्वल टू 0, 4x minus 2y plus s is equal to 0, minus 6x plus y plus t is equal to 0, minus 9x plus 3y plus z is equal to 0. हे असे इक्वेशन मांडायचे आणि याला गॉस इलिमिनेशन मेथडनी इलिमिनेट करायचं. याला काय करायचं, गॉस इलिमिनेशन मेथडनी इलिमिनेट करायचं. आणि जे उरतील तुमचे इक्वेशन, ते इक्वेशन हे जे उरतील इक्वेशन ना, ते असे इक्वेशन असतील. याच्यात हे काहीतरी 9x वगैरे असेल काय. कसे कळायचे कळे, मी तेच म्हटलं होतं मग, त्याला लिनियरली इंडिपेंडेंट इक्वेशन वापरलं होतं मी शब्द. कळलं. हे 3 इक्वेशन आणि याला रिड्यूस करून हे माझे किती इक्वेशन सर्व येतात, 4 इक्वेशन सर्व येतात. आता याचं जे सोल्युशन असणार आहे तेच काय म्हणजे असणार आहे. आधी एक्स रिड्यूस केला, मग वाय रिड्यूस केला, हो, इलिमिनेशन, मग गॉस झेड इलिमिनेशन रिड्यूस मेथड. केला. हो तसं. मग एस रिड्यूस केलं तसं. सर आपण आता इथे टी ना टी व्हेरिएबल फ्री ठेवलेला, तर मग आपण टी इज इक्वल टू 2 घेतला, तर आपण 1 पण घेऊ शकत होतो ना सर. काहीही घेऊ शकता, नॉन झिरो घ्या. ती 0 सोडून काहीही घ्या. एखाद्याला लय जर हौस असेल कॅल्क्युलेशनचं तर पाय घ्या, एखाद्याला वाटत असेल तर स्क्वेअर रूट ऑफ 2 घ्या. काहीही घ्या, फक्त काय करा, नॉन झिरो घ्या. सर पण तो इंटरसेक्शन पार्ट मध्ये येईल. हो, आणि जे तुमचे काय येतील ते याच्या मल्टिपल मध्ये असतील. ते काय असतील, मल्टिपल मध्ये असतील. कोणतेही दोन तुम्ही टी इज इक्वल टू 1 घेऊन जर सॉल्व्ह केलं आणि टी इज इक्वल टू 7 घेऊन जर सॉल्व्ह केलं, तर हे वेगळे दिसतील, पण हे एकमेकाच्या मल्टिपल मध्ये असतील. ते काय असतील, मल्टिपल मध्ये असतील एकमेकाच्या. काही घ्या, फक्त नॉन झिरो घ्या. एक्झाम्पल काय नाही, त्या थेरम वरून आपण केलं होतं, एक्झाम्पल पाहिले होते, त्यात काय मी जात नाही. आता कोऑर्डिनेट पाहू. कोऑर्डिनेट काय असतं. तर तिथं फक्त एकच एक्सप्लेन करा, तर लेस दॅन 4 ची कंडिशन कशी घेतली. इथं का, हा, ती ग्रेटर दॅन 4 ची कंडिशन कशी घेतली तेवढं सांगा फक्त. आता पहा, यू आणि डब्ल्यू हे काय आहेत, डिस्टिंक्ट सबस्पेस 4 आहेत. डायमेन्शनल आहे. 4 डायमेन्शन म्हणजे डायमेन्शन ऑफ यू किती असणार आहे, 4 असणार आहे. डायमेन्शन ऑफ डब्ल्यू किती असणार आहे, 4 असणार आहे. आता ही केस असू शकते ना, की यू आणि डब्ल्यू सेम असतील, बरोबर. असू शकते ना, केस ही असू शकते. पण यांनी दिलेलं काय आहे, काय दिलंय, यू आणि डब्ल्यू काय आहे, डिस्टिंक्ट आहे. म्हणजे यू नॉट इक्वल टू काय आहे, नॉट इक्वल आहे, बरोबर. आता पहा, मग माझं इक्वेशन काय आहे, डायमेन्शन ऑफ यू प्लस डब्ल्यू इज इक्वल टू काय आहे, डायमेन्शन ऑफ यू प्लस डायमेन्शन ऑफ डब्ल्यू मायनस डायमेन्शन ऑफ यू इंटरसेक्शन डब्ल्यू. आता पहा, यू चं डायमेन्शन नोन आहे, 4. याचं डायमेन्शन किती आहे, 4 आहे. आता पहा, यू प्लस डब्ल्यू हा सबस्पेस असतो. कोणाचा सबस्पेस असतो, व्ही चा. मग याचं जर डायमेन्शन 6 असेल तर याचं डायमेन्शन किती असावं लागेल, लेस दॅन 6. लेस दॅन ऑर इक्वल टू 6. म्हणजे किती, 1 2 0 1 2 3 4 5 आणि 6 एवढे चॉईस असेल, बरोबर, पहिल्या केसमध्ये. पण यू आणि डब्ल्यू चं डायमेन्शन किती आहे, 4 आहे. म्हणजे यू हा कोणाचा सबसेट आहे, यू हा कोणाचा सबस्पेस आहे, यू प्लस डब्ल्यू चा. म्हणजे याचं डायमेन्शन काय असावं लागेल,
याच्या डायमेन्शन पेक्षा मोठा असावं लागेल. याचं डायमेन्शन किती असावं लागेल? 4 पेक्षा मोठा असावं लागेल. हे चान्सेस झाले 5 कॅन्सल. किंवा 6. म्हणजे मला आता ऑप्शन सध्याला किती राहिले? 4, 5, 6. पण जर हा याचा सबसेट असेल आणि डब्ल्यू पण याचा सबसेट असेल, यू प्लस डब्ल्यू, हे दोघंही जर सबसेट असेल आणि याचं जर हे जर डिस्टिंक्ट आहेत, त्याच्यामुळे हा याच्यापेक्षा काय असणार आहे? मोठा असणार आहे. हा याच्यापेक्षा काय असणार आहे? मोठा आहे. जर दोघं डिस्टिंक्ट नसतील त्याचं डायमेन्शन किती येईल? यू प्लस डब्ल्यूचं 4. यू प्लस डब्ल्यूचं 4 येईल. नाही, जर डिस्टिंक्ट नसतील तर, सेम असतील तर यू प्लस डब्ल्यू काय येणार आहे? यूच येणार आहे ना, कारण यू आणि डब्ल्यू जर सेम असेल तर काय येणार आहे? सेम येणार आहे. मग याचं जर डायमेन्शन 4 कधी सेम कधी असेल? ज्यावेळेस ते दोन सबस्पेस काय असतील? सेम असेल. मग हे दोन सबस्पेस जर डिफरंट आहेत त्याचं डायमेन्शन 4 येऊ शकतं का? नाही. 4 पेक्षा जास्त. म्हणजे ही चान्स पण गेला. म्हणजे याचे चान्सेस किती राहिले तुमचे? 5 आणि 5. समजलं हे? येस. येस सर. इथे इंटरसेक्शन आणि युनियन दाखवलेले आहे. आपण कोऑर्डिनेट पाहू. कोऑर्डिनेट काय असतं? तर हे ऑलरेडी झालेलं आहे तुमचं. एखादा वेक्टर स्पेस घेतला, त्या वेक्टर स्पेसला काय असतो? बेसिस असतो. व्ही हा वेक्टर स्पेस घेतला, फायनाइट डायमेन्शनल ओव्हरफिल्ड के, त्याला काय असतो? बेसिस असतो. बेसिस म्हणजे काय? तो असतो स्पॅनिंग सेट असतो, लिनियरली इंडिपेंडेंट असतो. आणि आपण पाहिलेलं आहे की कोणताही वेक्टर, बेसिसची डेफिनेशन, दुसरी डेफिनेशन काय पाहिलेली? कोणताही व्ही मधला वेक्टर हा बेसिसच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये युनिकली रिप्रेझेंट करता येतो. किती प्रकारे रिप्रेझेंट करता येतो? युनिकली. आणि हे जे युनिकली रिप्रेझेंट करतो, हे जे स्केलर असतात, या स्केलरला जर मी असं लिहिलं तर तो काय असतो? कोऑर्डिनेट. याला काय म्हणायचं? कोऑर्डिनेट. तो डिनोट करायचा कसा? असा. आता पहा, हे एन आहेत आणि हे स्केलर आहेत, त्याच्यामुळे हा जो वेक्टर तयार होईल नवीन, हा कशातला असेल? के एन मधला असेल. तो वेक्टर कशातला असेल? फील्ड मधला. के एन मधला असेल. फील्डच्या एन म्हणजे फील्डच्या एन कॉपी, के क्रॉस के अशा किती कॉपी? एन कॉपी. आणि आपण पाहिलं होतं की हे दोघं काय येतात? आयसोमॉर्फिक येतात. आपण लास्ट लेक्चरला काहीतरी पाहिलेलं आहे, सेकंड लास्ट लेक्चरला, हे काय येतात? आयसोमॉर्फिक येतात. म्हणजे मॅपिंग पण दिलेलं आहे आपण. हे मॅपिंग हे कसं डिफाईन केलेलं आहे? एफ ऑफ व्ही इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ व्ही रिलेटेड टू द बेसिस ई किंवा एस, असं डिफाईन केलेलं आहे. आणि हे काय येतं तुमचं? 1, 1 ऑन टू आणि लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहेत, त्याच्यामुळे हे काय आलं? आयसोमॉर्फिक आले. मग याचा वापर आपण काय केला होता? याच्यातले जर वेक्टर तुम्हाला अवघड वाटत असले तर इकडे नेले आणि इकडे तुम्ही काय केले? ते लिनियरली इंडिपेंडंट चेक केले. आता हे एक्झाम्पल मी काय जात नाही या एक्झाम्पलला. काय करायचं? फक्त कोणताही वेक्टर घ्यायचा, तो याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये मांडायचा आणि याचे जे एक्स वाय झेड येतील तोच काय झाला? तुमचा कोऑर्डिनेट झाला. तुम्ही कुठेही जा. हे सगळे एक्झाम्पल त्याच प्रकारे पण लास्ट पाहिलेले आहे, त्याच्यामुळे याचे काही रिपीट करायची जास्त गरज नाही. तुम्ही कसंही रिप्रेझेंट करू शकता इक्वेशन. इथे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतात. इथे काय करावं लागतं? तुम्हाला जर कोऑर्डिनेट काढायचे असले ना तर तुम्हाला दुसरा उपाय नाही, तुम्हाला इक्वेशन सॉल्व्हच करावं लागतील. असं एखादं एक्झाम्पल आहे का जिथे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर? नाही असं, कारण आपल्याला पर्टिक्युलर वेक्टर साठी काढायचे ना. त्याच्यानंतर आपण हे लास्ट महत्वाचं एक्झाम्पल पाहिलं होतं. काय पाहिलं होतं? की हा जर तुमचा वेक्टर स्पेस असेल तर हे आहेत कोणातले? व्ही मधले. हे वेक्टर आहेत कोणातले? व्ही मधले. आणि आपण पाहिलेलं आहे व्ही इज आयसोमॉर्फिक टू के रेस टू किती येणार आहे? त्याचं डायमेन्शन किती आहे? 6. म्हणजे हा आयसोमॉर्फिक टू कशाला येणार आहे? 6 ला. त्या दोघांचे डायमेन्शन सेम पाहिजे ना. आता याच्यात जर हे ए बी सी वेक्टर मला चेक करायचे झाले, लिनियरली डिपेंडंट आहे की इंडिपेंडंट आहे, मी इकडे येऊन पण चेक करू शकतो ना. त्याचे कोऑर्डिनेट मला काय करावं लागतील? त्याचे कोऑर्डिनेट चेक करावं लागतील. त्याचे कोऑर्डिनेट घेताना मी काय करतो? स्टँडर्ड बेसिस किंवा युज्युअल बेसिसने घेतो. म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय येतील पहा? 1 2 3 या मॅट्रिक्सचे तर असे येतील. रोला यायचे सगळे हे येतील. म्हणजे हे जर लिनियरली इंडिपेंडंट असतील तर हे तिन्ही लिनियरली इंडिपेंडंट असतील. दोघं एकमेकावर हे असतात. मग आता हे मी डायरेक्ट चेक करायला जर मला इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतील. 6 इक्वेशन मिळतील, बरोबर? 3 व्हेरिएबलचे 6 इक्वेशन मिळतील. सॉल्व्ह करणं सोपं आहे का? नाही. मग मी काय केलं? कोऑर्डिनेटला कन्वर्ट केलं आणि कोऑर्डिनेटचा काय केला? जस्ट मॅट्रिक्स काढला. हे जर लिनियरली इंडिपेंडंट आला तर हे 3 वेक्टर काय झाले? लिनियरली इंडिपेंडंट. आणि हे जर डिपेंडंट आले तर हे 3 वेक्टर काय झाले? लिनियरली डिपेंडंट. असं आपण पाहिलं होतं. आणि असा हा आपला युनिट दी एंड झाला होता. सम करण्यासाठी दोघं वेक्टर स्पेस लागतात ना सर? UW
सम करण्यासाठी दोघं सबस्पेस लागतात. दोघं काय लागतात? सबस्पेस तिथं लागतात. सबसेट लिहिलंय ना तुम्ही त्यामध्ये. पुढं ठीक आहे तिथं ना, सबसेट पण डेफिनेशन मध्ये लागतील. सबसेट लिहिलेलं नाही नाही नाही, दोन डेफिनेशन आहे पहा. आधी सबसेट लिहिलंय, सबस्पेस असायची काही गरज नाहीये. ते सबसेट पाहिजे तरी चालेल. आपण सबसेटवर पाहिलं नाही काहीच. आपण काय केलेलं इथं लिहिताना मी काय लिहिलेलं आहे? सबसेट लिहिलेलं आहे. यू आणि डब्ल्यू. म्हणजे मला एवढंच सांगायचंय की यू आणि डब्ल्यू घेतले, हे सबसेट असले तर तुम्ही ऍडिशन डिफाईन करू शकता. इथं काय केलं मी? ऍडिशन डिफाईन केली. पण इथं घेताना मी काय घेतलेलं आहे सगळं? सबस्पेस. सबस्पेस म्हणजे घेतलंय. इथून पुढं मी कुठं सबसेट शब्द वापरले नाही. इथून पुढे सगळे काय केलेले? सबस्पेस घेतलेले. ही डिफाईन केलेली ऍडिशन. म्हणजे तुम्ही सबस्पेसची ऍडिशन नाही तर सबसेटची ऍडिशन पण काय करू शकता? डिफाईन करू शकता. सर असं पण आपण सबस्पेस घेतो तर तो सबसेट येऊनच जातो ना. हो येस आहे. सर. हम्म. मग हे आपला इथं होणार आहे. यू प्लस व्ही इथं आहेच तो. कारण तो सबस्पेस आहे, सबस्पेस असल्यामुळं सबसेट आहेच. प्रकारे आणखी काय अडचण? काय अडचण आहे का? बोला. सर आपण बऱ्याच ठिकाणी ना जे मॅथ म्हणजे वेक्टर दिले होते ना ते आपण कनी रो वाईज लिहित होतो, पण बऱ्याच ठिकाणी ना कॉलम वाईज लिहित, म्हणजे 2-3 ठिकाणी तर स्पेसिफिक कॉलम कुठे घ्यायचे सर त्यांचे? तुम्हाला कॅल्क्युलेशनला जिथं सोपं वाटेल